माननीय संदीपजी गुळवे साहेब, संपतजी सकाळी या सर्वांचे इथे मंचावर आगमन झालेले आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत सुस्वागतम. भारत खंडातील संत महात्म्यांची ही धर्मभूमी, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली सिंहस्थ नगरी आणि आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे आपलं त्र्यंबकेश्वर. आणि या पुण्य नगरीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं आगमन झालेलं आहे. माननीय माजी खासदार समीरजी भुजबळ साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आमचे हिरामनदादा खोसकर आणि मंचावर उपस्थित सर्वच जण यांच्यासाठी आमचे आवर्जून उपस्थित झाले सर्वांचे लाडके आणि नाशिकच्या विकासाचे शिल्पकार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा जोरात टाळ्या ह्या झाल्याच पाहिजेत. सर्वांचं मंचावर स्वागत. या नाशिकच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी असलेल्या त्र्यंबक नगरीमध्ये सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. आपले लाडके आमदार हिरामनदादा खोसकर हे सुद्धा या सर्वांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत. त्या बाजूनी जागा कमी करा आणि लगेचच मी मान्यवरांना विनंती करणार आहे की त्यांनी प्रतिमा पूजन करावं. फक्त फुलं वाहून तिथे प्रतिमा पूजन करावं. बाकी सगळ्यांनी जागेवर बसा, फक्त मान्यवर जातील. माझी खासदार त्या बाजूनी आहे. सगळ्यांनी स्टेजवर मागे जा प्लीज. गर्दी प्रोटोकॉल आहे. अजित दादा इथे असताना एवढं झेड सिक्युरिटी असताना आपण सगळी एवढी गर्दी करू नका. आणि प्रतिमा पूजन होतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन. डॉक्टर संविधानाचे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, ज्योतिबा फुले, आमचे आमदार सरोजताई आहिरे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. विकास कन्या सरोजताई यांचं सुद्धा कार्यक्रमस्थळी मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि प्रतिमा पूजन झालेलं आहे. लगेचच महाराष्ट्र गीतासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. महाराष्ट्र गीताला राज्य शासनाचा दर्जा दिला गेला आहे आणि त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमात आपल्या महाराष्ट्राची शान महाराष्ट्र गीत सगळ्यांनी कृपा करून उभं राहावं. महाराष्ट्र गीत शुरू करेंगे. शुरू कर. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, उन्हात शिजला निढळाच्या घामाने भिजला. देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचे ही दस्तराणी महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा. धन्यवाद. आपण सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. स्टेजवर सगळ्यांनी कृपा करून गर्दी कमी करा प्लीज. खाली बसून घ्या मागे आणि कोणी इथे उभं राहू नका. यानंतर लगेचच मान्यवरांच्या स्वागताकडे आपण वळतो आहोत.
आवर्जून आपल्या सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार इथे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आता संपन्न होत आहे. ते करण्यासाठी माननीय आमदार हिरामनदादा खोसकर, बहिरोजी मुळाणी, मनोहरजी मेरे, ज्ञानेश्वरजी लहाटे यांना मी विनंती करणार आहे. म्युझिक कमी. आवाज कोणाचा आवाज जन राष्ट्रवादी पुन्हा आवर्जून त्र्यंबकेश्वरी आल्यानंतर आपल्या त्र्यंबकेश्वराची मूर्ती, हा त्र्यंबक राजाची अतिशय सुंदर मोहित मूर्ती आपण देतो आहोत. स्वागत करत आहेत आमचे आमदार हिरामण खोसकर, बहिरोजी मुळाने, मनोहरजी मेढे आणि ज्ञानेश्वर लहामगे. सर्वांनी जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. लहान जाऊया साथीने एका टाळ्या जोरात झाल्या पाहिजेत. राष्ट्रवादी जनसामान्यांपर्यंत सर्व महाराष्ट्र राज्याच्या शासकीय योजना ज्यांनी आपल्यापर्यंत जनसन्मान यात्रा करून पोहोचवल्या, सहकार ते शिक्षण राज्य या सगळीकडे कायम आपल्या सोबत असणारे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं स्वागत करतायत आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय आमदार हिरामणजी खोसकर. त्यानंतर स्वागत संपन्न होतंय भुजबळ साहेब यांचं. ते करण्यासाठी मी माननीय संपतनाना सकाळे, फिरोज पठाण, विनायकदादा माळेकर, विनायकराव माळेकर, बंडूजी खोडे यांना विनंती करते की त्यांनी हे स्वागत संपन्न करावं. थोडं म्युझिक कमी. त्यानंतर स्वागत होत आहे आपल्या सर्वांचे लाडके माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री. नाशिकमध्ये सर्वात मोठी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची जी काही आपण प्रतिष्ठापना झालेली बघता आहात, त्याचे शिल्पकार आणि विकासाच्या, नाशिकच्या विकासात भर टाकणारे भुजबळ साहेब. यानंतर स्वागत संपन्न होते आमच्या पंकजी भुजबळ यांचं. आत्ताच त्यांची माननीय आमदारपदी निवड झालेली आहे. राज्यपाल यांच्याकडनं माननीय आमदारपदी निवड झालेले आमचे पंकजी भुजबळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नवनिर्वाचित आमदार माननीय पंकजी भुजबळ साहेब यांचं मनपूर्वक स्वागत. थोडस जरा गर्दी करा. हे कोण आलेत सगळेजण प्लीज मागे सरका. प्रवेश वाटता नाहीये, सगळ्यांनी मागे सरका प्लीज. यानंतर आमचे आमदार माणिकरावजी कोकाटे यांचं स्वागत ज्ञानेश्वरजी महाले करतील. आमदार माणिकराव कोकाटे यांचं स्वागत. ज्ञानेश्वरजी महाले, दिलीप काका बनकर. मी सर्व मान्यवरांची स्वागत करण्यासाठी विनंती करते सर्व पदाधिकाऱ्यांना आणि लगेचच प्रास्ताविकाकडे वळते. आमचे माननीय बहिरोजी मुळाने तालुका अध्यक्ष यांनी प्रास्ताविक करावं अशी मी त्यांना विनंती करते. तुझ्या साथीने एका मुखाने हो. म्युझिक बंद करा दादा, नो म्युझिक बंद करा प्लीज, विनंती. महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, आमचे मार्गदर्शक, विकास पुरुष आदरणीय भुजबळ साहेब, या ठिकाणी सिन्नरचे आमदार, भावी मंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब, निफाडचे आमदार आदरणीय दिलीप काका बनकर, देवळीचे आमदार आदरणीय सरोजताई आयरे, नाशिक कृषी बाजार समितीचे सभापती आदरणीय देवदास शेठ पिंगळे, माझे मार्गदर्शक आणि विजनासर नेतृत्व माजी खासदार आदरणीय समीर भाऊ भुजबळ, आता ज्यांची राज्यपालांनी नियुक्ती केली आमचे मार्गदर्शक आदरणीय पंकज भाऊ भुजबळ, आणि ज्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले ते सपकाळ साहेब,
माझे मार्गदर्शक जयंत भाऊ जाधव, माझ्या जिल्ह्याचे अध्यक्ष महेश धुने साहेब आणि ज्यांच्यावर जे प्रेम करणारे, जे समोर बसलेले अपार जे प्रेम करणारं आमचं रत्न, ज्यांचं नाव या हिरामान आहे, असे आमचे आदरणीय हिरामान दादा खोसकर आणि उपस्थित सर्व व्यासपीठावर सन्माननीय सदस्य आणि त्यांच्यावर प्रेम करणारे समोर बसलेले माझे माता बंधू आणि भगिनींनो, दादा 2016 साली या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज यांच्या मंदिराच्या बाजूला आपण या ठिकाणी सभा घेतली होती आणि त्यावेळेस आपण सत्तेत नसताना सुद्धा प्रचंड अशी या ठिकाणी गर्दी झाली होती आणि त्यावेळेस मी मनामध्ये संत श्रेष्ठ निवृत्तनाथ महाराज चरणी प्रार्थना केली होती का परत 2024 साली माझा दादा या त्र्यंबक नगरीमध्ये आले पाहिजे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजे, एवढीच या ठिकाणी माझी इच्छा होती. हा जो महासागर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी लोटला आहे आणि 100% दादा तुम्ही मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही. दादा या ठिकाणी तुम्ही मला तालुका स्तरीय कमिटीवर या ठिकाणी सदस्य म्हणून नियुक्ती केलं आणि जवळपास आमचं 42,000 महिलांचं उद्दिष्ट असताना 48,000 लाडक्या बहिणी या ठिकाणी तुम्ही मंजूर करून त्यांना नोव्हेंबरचं 7,500 रुपयाचं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना ओवळणी दिलेली आहे. दादा या ठिकाणी आमचे हिरामन दादा खोसकर, आपण ज्या वेळेस मागची विधानसभा झाली त्यावेळेस समाज कल्याण सभापती हे राष्ट्रवादीचे होते आणि भुजबळ साहेब असतील, तुम्ही असतील, यांनी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन तुम्ही त्या ठिकाणी त्यांना काँग्रेसमध्ये पाठवलं आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने प्रामाणिकपणे काम केलं आणि त्या ठिकाणी 34,000च्या मताने त्या ठिकाणी हिरामन खोसकर साहेब या ठिकाणी निवडून आलेले आहे. एवढं करत असताना सुद्धा 5 वर्ष माझे काँग्रेसचे नेते आणि माझे मामा संपत मामा सकाळे असतील यांनी सुद्धा त्यांना साथ दिली आणि 5 वर्ष त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहिले. परंतु ज्या वेळेस संपत मामांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं का तुम्ही माझा शब्द ऐका, परंतु ह्या माझ्या नेत्याचा या काँग्रेसवाल्यांनी शब्द ऐकला नाही आणि हाच माझा नेता दादांकडे घेऊन गेला. दादा मी आता हातबल झालेलो आहे आणि काही करून तुम्ही माझ्या ह्या हिरामन दादाला आता पदरात घ्या आणि दादांनी त्यांचा देवगिरीवर त्या ठिकाणी प्रवेश करून घेतला. पण दादा मी तुम्हाला एवढंच सांगतो, ज्या वेळेस आपला हिरामन दादा हा राष्ट्रवादी सोडून काँग्रेसमध्ये गेला आणि काँग्रेसमध्ये गेला असताना आपल्या काँग्रेसमध्ये 1 हिरा गेला आणि काँग्रेसमधून त्यांनी 100 हिरे या ठिकाणी घेऊन आलेले आहे. अशा या माझ्या हिरामन दादाची खासियत आहे, ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी प्रेम करणारं व्यक्तिमत्व असतं. दादा मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो का मागच्या वेळेस 37,000चं लीड होतं, या वेळेस 75,000चं लीड आपल्याला द्यायचं का नाही? जोरात आवाज आला पाहिजे दादाकडं, 75,000 लीड द्यायचं का नाही? हात वर करा, हात प्रत्येकाने हात वर करा. दादा ही पहा ही जनशक्ती 100% तुम्हाला ह्या त्र्यंबक इगतपुरी मतदारसंघातून आपला हिरामन दादा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मुळाने साहेब. एकदा जोरात आपल्या हिरामन दादांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत की जेवढा टाळ्यांचा आवाज तेवढंच तुम्ही त्यांच्या मागे उभा आहात. आता यानंतर अनेक मान्यवरांना इथे बोलायचं आहे. बरीच जण आहेत, वेळेअभावी आपण जरा काही जणांना बोलायला देणार आहोत, पण त्यांना विनंती आहे की त्यांनी 2-2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. प्रथम मी बोलवतेय आमचे संपत नाना सकाळे की त्यांनी आपलं मनोगत इथे आदरणीय स्टेज म्हणून करावं. नाही थांबा जरा. संपत नाना सकाळे. आज या ठिकाणी हा आज खरं तर प्रवेश सोहळा आहे. मी 3 दिवसापूर्वी मुंबईला गेलो आणि दादांना सांगितलं आम्ही मोजके 5-7 लोकच आलोय प्रवेशासाठी.
आणि आमचे दोन्ही तालुके हे त्र्यंबकेश्वरला आम्हाला वेळ द्या आणि हा प्रवेश सोहळ्याची तारीख द्या आणि तो आज दिवस आपल्याला आठवलाय. या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुमचे आमचे सर्वांचे लाडके, ज्यांनी या त्र्यंबकेश्वर इगतपुरीमध्ये विकासाची गंगा दिली, आपल्या हिरामन दादांना जी ताकद दिली, ते आपले अजितजी दादा पवार. त्याचप्रमाणे या नाशिक जिल्ह्याचा ज्यांनी विकास केला ते विकास पुरुष, माझे मार्गदर्शक, जे मला सकाळी दुपारी संध्याकाळ म्हणतात, लाडानं मला सकाळी दुपारी आलात तुम्ही, आज सकाळी यायला पाहिजे होते, असे माझे महान नेते भुजबळ साहेब. त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र सिन्नरचे आमदार, ज्यांच्या बरोबर मी योग काँग्रेसमध्ये काम केलं, ते माणिकरावजी कोकाटे साहेब, दिलीप काका बनकर, सरोजताई आयरे आमदार देवळाली, समीर भाऊ भुजबळ, ज्यांनी आपल्या खेड्यापाड्यामध्ये ठाणापाडा असेल अनेक गटामध्ये त्यांनी विकास काम केले खासदार म्हणून, ते आपले समीर भाऊ भुजबळ. आत्ताच ज्यांची निवड झाली ते पंकज भाऊ भुजबळ. त्याचप्रमाणे आमचे बाजार समितीचे चेअरमन माजी खासदार देवदास शेठजी पिंगळे, बरेच नेतेगण, आपले जिल्हा अध्यक्ष, ज्यांनी बऱ्याच दिवसापासून माझ्या मागे लागले होते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करा, असे आमचे विष्णुपंत म्हैसदुने, आणि आपल्या त्र्यंबकेश्वर तालुक्याचे ज्यांनी आता प्रस्तावित केलं ते आपले तालुका अध्यक्ष बरुशेठ मुळाने. बरेच वक्ते हे ज्यांनी आता शिवसेनेमधून प्रवेश करतायत ते आपले सेनेचे नेते मनोहर मेढे पाटील. सर्व आपण जे सरपंच, आमचे संदीप भाऊ गुळवे, आमचे माळी मामा, पांडू मामा शिंदे, त्याचप्रमाणे आपले ज्ञानेश्वर भाऊ, असे अनेक वक्ते, अनेक इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमधून आलेले सर्व मान्यवर आणि सर्व माझे ज्यांचे मतदार बंधू आणि भगिनींनो, दादा खरंच तर हा प्रवेश सोहळा नसून हा आज विजय मिरवणूक आहे, विजयाची मिरवणूक आहे असं मी म्हणेल. कारण गेल्या 20 वर्षापासून मी काँग्रेसला आमदार दिले, त्यातले शिवरामजी झोले साहेब आहेत, त्यांना मी 16,000चं लीड देऊन त्र्यंबकेश्वरमधून इगतपुरी मतदारसंघातून निवडून आणलं. 10 वर्षे गाविताईंना स्वतःचं मत नव्हतं, समाजाचं एकही मत नव्हतं आणि आपल्या व्यासपीठावरचे कोणी नव्हते. माळी मामा आम्ही मोजके लोक असताना गाविताईंना 10 वर्ष आमदार केलं आणि मागील काळात आम्ही ही जागा काँग्रेसला राखून ठेवली आणि तुमचे उमेदवार आपले हिरामनजी खोसकर साहेब तुमच्याकडून घेऊन त्यांचा आम्ही जिल्हा परिषदेचा राजीनामा घेऊन आणि तसे त्यांना आमदार करण्याचं काम केलं. आणि काँग्रेसला उमेदवार दादा भेटत नव्हता, परंतु मी विनंती केली खोसकर साहेबांकडे, सकाळी गेलो का संध्याकाळी ते पळून जायचे, माझ्या हातालाच लागत नव्हते आणि माझं बीपी वाढून गेला साहेब. दादा बीपी वाढून गेला, कसं आहे सकाळपासून धरून भरून आणलं आणि काँग्रेसच्या ताब्यात दिलं. परंतु काँग्रेस नेत्यांनी दादा माझी कदर केली नाही. माझे नेते गोपाळरावजी गुळवे गेल्यानंतर माझे दुसरे नेते खासदार सिंगडा साहेब हे गेल्यानंतर मी पोरका झालो, फक्त तालुका अध्यक्षपर्यंतच मी गेलो. दादा मी सरपंच 10 वर्षे, पंचायत समिती 3, पंचवार्षिक बाजार समिती, अनेक संस्थांवर मी काम केलं, पण माझी काँग्रेसमध्ये कदर केली नाही. जे काँग्रेसमध्ये ग्रामपंचायतचे सदस्य नाही झाले त्यांना 17 वर्ष काँग्रेसने जिल्हा अध्यक्षपद दिली आणि काँग्रेसच्या नेत्यांना फक्त चमडी आणि दमडीशिवाय दुसरं काहीच लागत नाही. ह्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी मागे राहिलो इथं. पण माझे प्रेम होतं माननीय माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, राजीवजी गांधी यांच्यावर माझं प्रेम होतं म्हणून मी काँग्रेस सोबत होतो. पण आज ती काँग्रेसची फळी राहिलेली नाही. सर्व मतलबी लोक काँग्रेसमध्ये आले. दादा तुम्हाला सांगतो, मागच्या वेळी खोसकर साहेबांना जेव्हा तुम्ही पाठवलं आणि तिकीट दिलं, दादा प्रचाराला सुद्धा कोणी आलं नाही. आम्ही समीर भाऊ
असतील, आमचे माळी मामा असतील, आमच्या गोरखभाऊ बोडके असतील, उदयजी जाधव असेल. मी इगतपुरीला प्रचार करत असताना दादा माझी शुगर डाऊन झाली, 1 तास बेशुद्ध झालो. तसा बी प्रचार करून 1 तासाने मला घोटीमध्ये शुद्धीवर आलो आणि ते प्रमाणे दुसऱ्या दिवशी कामाला लागलो. दुसऱ्या दिवशी कामाला काही लोकांनी सांगितलं नाना ॲडमिट झाले म्हणे, आता ते काही खरं नाही. मी 2 दिवसात आमदार माझ्याकडे येऊन बसायचे हॉस्पिटलमध्ये. मी त्यांना सांगितलं 2 दिवसात बाहेर पडतो, गोळ्या औषधं घेतो. आणि 37,000च्या लीडनं हिरामनजी खोसकर साहेबांना निवडून आणलं. दादा हे माणूस कामाचा आहे. मला काँग्रेस नेत्यांनी सांगितलं आज सकाळी दादाकडे राहतो, दुपारी भुजबळ साहेबांकडे राहतो, तर संध्याकाळी मुख्यमंत्र्याकडे राहतो. साहेब त्यांना मीच पाठवलं होतं खोसकर साहेबांना. आत्ताच जे महाराष्ट्राचे नेते आमचे मार्गदर्शक झिरवळ साहेब आले त्यांचंही बी मी स्वागत करतो. दादा मी खोसकर साहेबांना मीच पाठवलं होतं. म्हणलं खोसकर साहेब कोणाचाही घास खा, कुठूनही खाऊन या, पण आपल्या गोठ्यात हजर राहा फक्त. पण त्यांनी माझ्या गोठ्यात न राहता मला त्यांच्या गोठ्यात घेऊन गेले. त्यांच्या कधीचं प्रेम होतं ते राष्ट्रवादीवर होतं, म्हणून मलाही ते घेऊन गेले. आणि मला आनंद झाला का दादा तुमच्या नेतृत्वाखाली, भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची मला संधी मिळेल एवढीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो. मी कुठल्याही पदाची अपेक्षा करणार नाही. मी फक्त खोसकर साहेबांना निवडून आणून आम्ही देऊन तुमच्या ताब्यात देऊ एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद सकाळे साहेब. आत्ताच इथे आपले जिरवळ साहेब आले, त्यांचं स्वागत मुळांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आपणही टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. यानंतर मी परत एकदा विनंती करते की जे आत्ता मनोगत व्यक्त करताय त्यांना 2-2 मिनिटं मी देणार आहे. माळी मामांना विनंती आहे, आदरणीय स्टेज म्हणून तुम्ही पुढचं मनोगत व्यक्त करा, हीच नम्र विनंती. माळी मामा आलेले आहेत, त्यांनीही 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय स्टेज म्हणा, कोणाचंच नाव घेऊ नका, फक्त दादांचं घ्या. आज सन्माननीय खोसकर साहेब यांच्या दादा प्रचारानिमित्त म्हणू की उमेदवारीनिमित्त म्हणू, ठीक आहे, या निमित्ताने आपल्या या त्र्यंबक नगरीमध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि या देशाचे एक लोकनेते म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते आदरणीय दादा, त्यांच्यासमोर आलेले सर्व नेतेगण, भुजबळ साहेब असतील, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते. दादा मी जास्त बोलणार नाही, कारण आम्हाला संपत नानाला आणि मला बोलण्यासारखं या जनतेनं काहीच ठेवलं नाही, हे तुम्ही समोर आपल्या डोळ्यांनी बघत आहात. दादा इथं जी उपस्थिती आहे एवढेच लोक अजून रस्त्यानं चालू आहेत, कारण मध्ये एक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला होता, त्याच्यामुळं 100 गाड्या पाठीमागं आहेत अजून इगतपुरी तालुक्यातून. म्हणून दादा तुम्ही थोडं आमच्या कार्यकर्त्यांना बोलायला वेळ द्या, कारण सर्व कार्यकर्त्यांना तुमचं दर्शन झालं पाहिजे, तुमचं भाषण ऐकू आलं पाहिजे. मी जास्त बोलणार नाही दादा. एक सर्वसामान्यांच्या हृदयात घर करून बसलेला हा नेता, हा आमचा आमदार खोसकर साहेब. तुम्हाला संपत नानांनी सांगितलंच असेल, गेली 50 वर्ष काँग्रेस म्हणजे काँग्रेस म्हणून काम करणारा मी जनार्दन मामा माळी एक छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. त्याचं परतफेड पक्षाने आम्हाला करायची होती. आम्ही 2दा पटोले नानांकडे गेलो, थोरात साहेबांकडे गेलो, परंतु आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. आणि आम्ही संपत नाना आणि आम्ही मनाशी खुणगाठ बांधली, कुठल्याही परिस्थितीत हिरामन दादा खोसकर यांना आमदार करायचं. मग तो पक्ष कुठलाही असो, ते अधिकार आम्ही खोसकर साहेबांना दिले. खोसकर साहेबांनी तुमचा पर्याय निवडला आणि तो आम्ही मान्य केला. कुठलेही हेवे दावे आमच्या तालुक्यात मतदारसंघात काही गटतट असतील, परंतु सर्व गटतट आम्ही एकत्र करून दादा तुमच्या पक्षात सामील झालो. फक्त तुम्हाला एकच विनंती आहे की हा गरिबांचा दाता आहे. दादा एक गाव की एक पाडे, एक वाडी का एक पाडा असं नाही की तिथं हिरामन खोसकरांनी 10 का 25 लाखाचं काम दिलं नाही. म्हणून सर्व जनता इगतपुरी असेल, त्र्यंबक असेल, कुणालाही नाराज न करता, आणि दादा हा तालुका आमचा इगतपुरी आणि त्र्यंबक म्हणला तर संप्रदायाला मानणारे लोक आहोत आम्ही. म्हणून त्याची जाणीव खोसकर साहेबांनी करून
प्रत्येक गावात 10 भजनं असतील तर 10 भजनांचं सामान दिलं. साधा भजन संप्रदाय लोकसुद्धा तुमच्या आणि खोसकर साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरवून विश्वास सार्थ करण्याकरता खोसकर साहेबांच्या पाठीमागं 100% उभे राहतील असा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर गोरखजी बोडके यांनाही मी 2 मिनिटं देते. गोरखजी बोडके त्यांनी पटकन पुढे यावं. यानंतर संदीपजी गुळवे यांनी तयार राहायचं आहे. 2-2 मिनिटं आम्ही प्रत्येकाला देणार आहोत, नाराज करणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, या नाशिक जिल्ह्याचे विकास पुरुष नामदार भुजबळ साहेब व सर्वच सन्माननीय सगळेच जिल्ह्यातील आमदार, आपले विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ साहेब व सर्व पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्व इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील बंधू भगिनींनो, मी काही जास्त वेळ घेणार नाही. पण दादा आपल्याला एवढंच सांगायचं आहे, हे जे आमदार हिरामन खोसकर साहेब यांच्या गेल्या 4 महिन्यापासून महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष आणि महायुतीचे तिन्ही पक्षांचे सगळे टॉप लेवलचे नेते या आमदारांच्या मागं का लागले होते. त्यांना माहिती होतं 100% हिरामनजी खोसकर साहेब आमदार होणार आहेत, म्हणून सगळ्यांची स्पर्धा लागली होती. आम्हीच दाखवले होते. परंतु दादा, हे खोसकर साहेबांचे आपल्यावर इतकं प्रेम आहे, 5 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये इतका विकास झाला. याचं कारण दादा, आपण खोसकर साहेबांच्या पाठीशी ताकद उभी केली, म्हणून खोसकर साहेब या मतदारसंघात लोकप्रिय झाले. 24 तास सेवा करणारे हे खोसकर साहेब, तुम्हाला मी एवढंच सांगू शकतो. मागत महाराष्ट्र टाइम्समध्ये एक बातमी आली का नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रश्न ज्यांनी विधानसभेमध्ये मांडले असेल ते हिरामनजी खोसकर साहेब आहेत. आणि दादा, दुसरा विक्रम तुम्हाला मी शब्द देतो, अतिशयोक्तीने नाही सांगत, नाशिक जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार निवडून येणार आहेत त्यामध्ये सगळ्यात विक्रमी मताने हिरामनजी खोसकर आमदार होतील, अशी सगळ्या आमच्या इगतपुरी मतदारसंघाच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो आणि माझे मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर उदयजी जाधव, जे शब्द पाळतायत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आदरणीय दादा, आदरणीय भुजबळ साहेब व आदरणीय व्यासपीठ, काल परवा बातम्या आल्या की खोसकर साहेबांना काँग्रेसमधून निलंबित केलं. साहेब हे फक्त शरीराने तिकडे गेलेले होते, मनाने आपल्या बरोबरच होते. 5ही वर्ष ते कोणतेही काम असो आपल्याबरोबर आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांबरोबरच त्यांनी कामाची मागणी केली आणि मागण्या पुऱ्या करून घेतल्या. असे साहेब त्यांच्याकडे कधीच नव्हते. 5 वर्षापूर्वी त्यांना उमेदवार मिळत नसल्यामुळे समीर भाऊ भुजबळ बाकी सगळ्यांशी चर्चा करून आपण सगळ्यांनीच त्यांना तिकडे नुसतं फक्त नावाला पाठवलं होतं. ते आपल्या स्वगृही आले, याचा आम्हाला अभिमान आहे. बाकीच्या बाबतीत, त्याच्या कामाच्या बाबतीत सगळे वक्ते बोलता, नक्कीच त्यात 100% तथ्य आहे. आम्ही खात्री देतो खूप चांगल्या विक्रमी मतांनी मागच्या वेळेला 31,555 मतांनी ते निवडून आले होते, पण यावेळेला नक्कीच त्याच्यापेक्षा दुपटीच्या मताने आम्ही त्यांना निवडून देऊ एवढी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आमचे संदीपजी गुळवे यांना विनंती करेल की त्यांनी फिरोजजी पठाण. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय भुजबळ साहेब, सन्माननीय व्यासपीठ, दादा, आज या खोसकर साहेबांचा प्रवेश सोहळा झाला. आम्हाला फार आनंद झाला का ते स्वतः राष्ट्रवादी पक्षामध्ये आले. पहिले आम्हाला थोडं काम करायला अडचण होत होती, पण आज आमदार साहेबांनी या इगतपुरी त्र्यंबके मतदारसंघामध्ये भरपूर निधी आणली, भरपूर कामं केले. मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने, माझ्या समाजाच्या वतीने आश्वासन देतो की आम्ही भरघोस मतं देऊन त्यांना निवडून आणू आणि विजय करू. एवढंच बोलून मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पठाणबाई. यानंतर शांतारामजी बागुल, RPI तालुका अध्यक्ष. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आपल्या जिल्ह्याचे राजकारणातले भीष्म छगनजी भुजबळ साहेब,
आणि सन्माननीय व्यासपीठ, हिरामन दादाच्या बद्दल सर्व वक्त्यांनी सांगितलं. दादा, आम्ही विरोधी पक्षात नगरसेवक असताना मग BJPचा असेल, RPIचा असेल, का इतर पक्षाचे कोणतंही काम घेऊन गेलं तर हिरामन दादांनी नाही म्हणलं नाही. म्हणून काँग्रेसमध्ये असताना थोडी आमची अडचण झाली होती, तरी आम्ही आतून तरी त्यांना मदत करणारच होतो. मग तर BJPचा असेल, दुसऱ्या पक्षाचा असेल किंवा आम्ही RPIचे असतील, पण दादांनी हा निर्णय घेतला. आम्हाला अत्यंत आनंद वाटला आणि खऱ्या अर्थाने आम्ही स्टेजवर उभे राहून भाषण करू शकतो. आमदार साहेबांनी कोणतं गाव शहर सोडलं नाही. प्रत्येक गावात निधी, मग 2 कोटी असेल, 5 कोटी असेल. आणि याच्यानंतर अजितदादांकडं ही तिजोरीची चावी सतत येणारच आहे. मुख्यमंत्री दादा होणार, पण तिजोरीची चावी सुद्धा दादाकच राहणार आहे. आणि तिजोरीची चावी दादाकडे असल्या कारणाने आपले आमदार आपल्या दोन्ही तालुक्यात कमी पडून देणार नाही, अशी आमदाराच्या वतीने मी ग्वाही देतो. आमदार साहेब, तुम्ही आजच आमदार झालेले आहे आणि दादाला सांगू इच्छितो, जेवढे महाराष्ट्रातून आमदार निवडतील त्याच्यापेक्षा लवकर आणि जास्त मतांनी हिरामन दादा खोसकर आमदार होतील अशी ग्वाही देतो. आणि जाता जाता एक नमूद करतो, दादा, आम्ही छोटे पक्ष तुमच्या सोबत आहे. आम्हाला काही कारखाने घ्यायचे नाही किंवा आम्हाला मोठे मोठे उद्योग घ्यायचे नाही. आमचे छोटे छोटे काम असतात. एकदा आमचं RPIचं लेटर गेलं तर त्याचा विचार करा. आमचे भुजबळ साहेब सतत आमच्या पाठीशी आहे, पण तुम्ही बी पाठीशी राहा अशी मी तुम्हाला विनंती करतो. इथं थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर संदीपजी गुळवे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादाजी पवार, आपल्या नाशिक जिल्ह्याचे भीष्माचार्य, आमचे सर्वांचे मार्गदर्शक भुजबळ साहेब, झिरवळ साहेब, सन्माननीय व्यासपीठ, आपण जे आज इथे सगळे जमलो आहोत ते खोसकर साहेबांच्या प्रचारासाठी आणि बरेचसा प्रवेश करण्याचा आहे. दादा, आम्ही पूर्ण इगतपुरी तालुका, त्र्यंबकेश्वर तालुका, जवळजवळ 90% सरपंच, सगळ्या सोसायट्यांचे चेअरमन, संचालक, ग्रामपंचायत मेंबर्स, हे सर्व आज आपल्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. आज ते करत असताना आम्ही सर्व खोसकर साहेबांना जास्तीत जास्त मताने निवडून आणण्याचं काम करणार आहोत. आज हे पश्चिम महाराष्ट्राच्या द्वारातनं आपण आज सुरुवात केलेली आहे आणि 100% इगतपुरीमधनं एक आमदार, पहिला आमदार आपल्याला राष्ट्रवादी पक्षाला हा मिळणार. आणि इथून पुढच्या द्वारामध्ये पुढे भुजबळ साहेब, झिरवळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची झुंजावत चालू राहील. दादा, तुमचं गेल्या 2.5 वर्षाचं कामकाज बघत असताना पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी लाडली बहन, परत रस्त्यांची कामं, आमचा नॅशनल हायवे जो खूप खराब होता त्या रस्त्याचं कामकाज आपल्या नेतृत्वाखाली होतं आहे. आदिवासी पाड्यांमध्ये पर्यंत ही सर्व कामं होत आहेत. पाण्याची व्यवस्था होती आहे. आम्हाला सर्वांना खात्री आहे की गेल्या 2 वर्षामध्ये कधीही न बघणारा असा विकास महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे आणि तो विकास फक्त आपल्या नेतृत्वाखाली होतो आहे याची आम्हाला सर्वांना खात्री झाल्या कारणाने आम्ही सर्व पक्षात, राष्ट्रवादी पक्षामध्ये, अजितदादांच्या गटामध्ये आम्ही सर्व प्रवेश करतो आहे. आणि दादा, आम्ही तुम्हाला शब्द देतो की हिरामन खोसकर हे जास्तीत जास्त मताने निवडून येतील आणि एक विक्रम घडवतील. आज या पूर्ण वाड्यापाड्यांपर्यंत जसे प्रत्येक मंत्र्याच्या दारापर्यंत भुजबळ खोसकर साहेब पोचलेले आहेत, तसे आमच्या प्रत्येकाच्या दारापर्यंत खोसकर पोचतात. हा माणूस अगदी धूमकेतूसारखा इकडून तिकडे असतो आणि प्रत्येकापर्यंत पोचतो सुखादुःखात. त्यांना आपण जो आज न्याय दिलेला आहे, आपण सर्वांनी आमचा शब्द पाळला. दादा, आम्हाला बोलवून घेऊन खोसकरांना राष्ट्रवादीमध्ये घेतलं आणि ही उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणण्याचं काम आमच्यावर सोपवलं आहे. त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. काँग्रेस पक्षाने अतिशय खूप आमच्यावरती अन्याय केलेला आहे. दरवेळेस काही झालं की खोसकर चुकले, गुळवे चुकले आणि मग कायम आमच्यावर खापर फोडायचं आणि कुठेतरी काहीतरी अन्याय करायचा. परंतु आज आम्ही
ठरवलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो खमकर नेता आहे, जो शब्दाला पाळणारा नेता आहे, या नेत्याच्या पाठीमागे जायचं. दादांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून पुन्हा एकदा जाहीर करतो की खोसकर साहेबांना जास्तीत जास्त मताने आपण सर्वांनी निवडून आणायचं आहे. बरोबर आहे का? आवाज येतोय का? हात वर करा म्हणजे मग गॅरंटी होईल सगळ्यांना. दादा एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गुळवे साहेब. यानंतर आमचे गंगापुत्र सर, सुरेशजी गंगापुत्र. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, अर्थसहाय्य नसलं तर तालुक्याचा विकास होत नाही. आणि ज्यांनी या तालुक्यासाठी खोचकर सारख्या आमदाराला अर्थसहाय्य केलं ते या तालुक्याचे, या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, ज्यांनी नेहमीच त्र्यंबकेश्वर तालुक्यावर, संपूर्ण नाशिक जिल्ह्यावर विकासाची गंगा आणली, ते आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब, सन्माननीय व्यासपीठ. आज या ठिकाणी बरेच वक्ते या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले. मी या ठिकाणी एकच घोषणा देतो, सर्वांनी पाठीमागं घोषणा द्यायची, कारण मी भाषण करत नाही. एकच वादा, एकच वादा, भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. पाठीमागं आवाज येत नाही. भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विष्णुपंत मैजुने यांनीही 2 मिनिटं मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. आदरणीय अजितदादा साहेब, भुजबळ साहेब, सर्व ना कोकाटे साहेब असतील, सरोजताई असतील, दिलीप काका बनकर असतील, सन्माननीय व्यासपीठ. मला 1.5 मिनिट दिलेलं आहे बोलायला. तर 1.5 मिनिटामध्ये मी एवढंच सांगणार आहे का खोसकर साहेबांची काय जादू आहे का तुम्ही सगळे भरगच्च मंडपामध्ये या ठिकाणी हजर आहे. आणि काय वैशिष्ट्य असेल खोसकरांचं का संपत नानासारखे, माळीमामासारखे आणि सर्वच काँग्रेसचे नेते इतकं पदाधिकाऱ्यांना जीव लावणारा आमदार म्हणून खोसकरांचं नावलौकिक या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. खोसकरांबरोबर सगळे नेते इतर पक्ष सोडून राष्ट्रवादीत आले आणि तुम्ही सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्ते सगळे पक्ष सोडून राष्ट्रवादीत आले. त्यामुळे मी फक्त या नाशिक जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी खोसकर साहेबांनी 5 वर्षात जो विकास केला, अजितदादा अर्थमंत्री उपमुख्यमंत्री असताना, विरोधी पक्षात आमदार असताना सुद्धा दादांनी त्यांना सत्तेतील आमदारांपलीकडे जीव लावून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आपल्या सगळ्या उपस्थित पाहुण्यांच्या वतीनं अजितदादांचं अभिनंदन करतो. आणि मी तुम्हाला एकच विनंती करतो की आपले हे नाशिक लोकसभेतील ग्रामीणचे एक सिन्नर विधानसभा मतदारसंघ, इगतपुरीचा एक गट इगतपुरी तालुक्याचा सिन्नर मतदारसंघाला जोडलेला आहे. आपण कोकाटे साहेबांना सुद्धा ताकद द्यायची आहे. आणि आपल्या लगत देवळाली विधानसभा मतदारसंघ आहे. देवळाली मतदारसंघातील सुद्धा आमदार या ठिकाणी सर्वच हजर आहेत. हे तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीचे निवडून आणण्याकरता संपतराव सकाळे साहेब तुमच्यासारखे खंबीर नेते राष्ट्रवादीत आल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद मैजुने साहेब. यानंतर माजी आमदार झोले साहेब यांनी आपल्याशी संवाद साधावा. एकदा या सर्व मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण यानंतर या सगळ्यांचे मनोगत आपण ऐकणार आहात. उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, आज आदरणीय अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री
आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेत. मी आपल्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघा वतीनं माझ्या वतीनं दादांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसंच आदरणीय आपले नेते आदरणीय भुजबळ साहेब यांचंसुद्धा स्वागत करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि आपले लाडके उमेदवार आदरणीय हिरामनजी घोसकर बंधू आणि भगिनींनो, दादा मी 1985ला पहिल्यांदा आमदार होतो. 1995ला दुसऱ्यांदा आमदार झालो आणि 1999ला आपली काँग्रेस फुटली आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापर्यंत होतो. आणि 1999 नंतर आजपर्यंत इगतपुरी विधानसभा मतदारसंघाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार मिळाला नव्हता. ही माझ्या मनात दुःख होतं. कारण आमदार नसल्यामुळं आमचा जिल्हा परिषद सदस्य होत नाही, पंचायत समिती सदस्य होत नाही, सरपंच होत नाही, अनेक ठिकाणी द्यायचा उमेदवार ते देत नाही. हिरामनजी घोसकर आमदार होणार आहे आणि त्यांच्या मार्फत माझा समोरचा कार्यकर्ता पुढची वाटचाल करणार आहे, भविष्याची वाटचाल करणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रबळ करणार आहे. तेव्हा माझी आपल्याला विनंती आहे, आपण सर्वांनी आदरणीय दादाला ह्या राज्याचं मुख्यमंत्री पाहायचं आहे, ते स्वप्न आपलं साकार करायचं आहे आणि त्या दृष्टीनं सगळ्यांनी आजपासून तन मन धनानं कामाला लागायचे आणि गडाळे या निशाणीवर फुलीचा टाचा मारून घोसकर साहेबांना प्रचंड मताने विजय करायची अशी माझी धारणा आहे. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद झोले साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके, वागणूक नितळ पावित्र्याची जाण, जनमानसांच्या हृदयी आदराचे स्थान, भला माणूस नशिबी आला नाईकवाडे गावामध्ये, या कसदार काळ्या मातीत सोना उगवला. माननीय आमदार हिरामन दादा घोसकर, जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत. घोसकर साहेब आगे बढ़ो, घोसकर साहेब आगे बढ़ो. आदरणीय घोसकर साहेब. आजच्या मेळाव्याचे अतिथी आणि ज्यांनी सतत 5 वर्षे माझ्यावर केलेलं प्रेम, ते राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार, आपले सर्वांचे लाडके माजी उपमुख्यमंत्री अन्न पुरवठा मंत्री भुजबळ साहेब, या ठिकाणी आमदार सरोदय आहेर, माजी आमदार आमचे गुरुवारे झोले साहेब, कोकटे साहेब, बनकर साहेब, या ठिकाणी माली मामा, ज्यांनी दुसरे माझे गुरुवारे, ज्यांनी माझ्यावर सतत 5 वर्ष प्रेम केलेला, प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये धावून आणि मला मदत करणारे माझे गुरुवारे राज्याचे अध्यक्ष जिरवळ साहेब, या ठिकाणी माळी मामा, मैथुने तात्या, संदीप भाऊ गुळवे, या ठिकाणी गोरुभाऊ, उदयभाऊ जाधव, ज्ञानेश्वर लहाने, प्रशांत भाऊ कडू, या ठिकाणी संपत नाना, पांडुमामा शिंदे, बैरू पाटील मुळणे, सुरेश तात्या, आपल्या शांतारामभाऊ बागुल, ते सुद्धा माझ्यावर नेहमीच प्रेम करणारे विनायकजी माळेकर, ज्ञानेश्वर भाऊ लहाने, आमचे पहिले गुरुवारी ज्यांनी मला राष्ट्रवाद घेऊन समाज कल्याण सभापती केले ते आमचे देवदास माझे आमदार देवदास पिंगळे, या ठिकाणी सर्वच छोटे मोठे नेते ज्यांनी या ठिकाणी ज्यांनी आत्ताच मगाशी भाषण केलं का आम्ही सर्वच या ठिकाणी नगरपालिका असेल, अनेक कामं असतील, ते कामं करण्यासाठी त्यांनी भाषण केलं. ते आपले फिरोजभाई पठाण, सर्व समोर पडलेले सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व नेते मंडळी, सर्वांनी या ठिकाणी माझ्यावर विश्वास टाकून या ठिकाणी आज या मेळाव्याला उपस्थित राहिले. तर सर्व महिला बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपल्याला माहीत असेल मागच्या पंचवार्षिकला या ठिकाणी माझे आमदार काँग्रेस सोडून शिवसेनेत गेले आणि शिवसेनेची जागा खाली झाली. त्यावेळेस संपन्नाना असतील, माळीमामा असतील, सर्वांनी या ठिकाणी हे केलं आणि मग त्यानंतर भुजबळ साहेबांनी बोलवलं. भुजबळ साहेबांनी सांगितलं की आपल्याला ही जागा सुटत नाही, म्हणून तू त्या ठिकाणी सकाळ्यांची मी चर्चा करतो आणि तू काँग्रेसमध्ये जाय. आणि त्यावेळेस सगळं भाषणं झाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये
आणि त्यावेळेस सगळ्या भाषणं झाल्यानंतर उदयभाऊ जाधवनी सांगितलं का आपला माणूस राजीनामा देऊन त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये पाठवा आणि त्या ठिकाणी निवडून येईल. म्हणून सकाळी 8:30 वाजता मोठे साहेबांनी मला बोलवलं. समीर भाऊ आणि देवदास शेठ यांनी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी राजीनामा द्यायला लावला. राजीनामा देऊन मी आज त्या ठिकाणी 2019ला आमदार झालो. आणि आमदार झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांचं दादा पहिला माझं सकाळी काम असेल 7 वाजता तर पहिलं सिव्हिल, पहिलं आरोग्याचं काम, पहिला मला सकाळी 7 वाजता फोन येईल, तो आरोग्याचा येईल. दुसरा येईल तो शेतकऱ्यांचा MSCBचा येईल. तिसरा येईल मला या ठिकाणी अवयव मौती या पद्धतीनं माझा फोन राहतो. प्रत्येक खेड्यापाड्यावर मी या ठिकाणी पोहोचलेलो आहे आणि विकास आपल्या माध्यमातून झालेला आहे. परंतु या ठिकाणी इथं परत राष्ट्रवादीमध्ये येण्याचं कारण का हे सर्व नेते एकत्र आले आणि सर्वांनी सांगितलं का हे काही आमच्या MEPचे डायरेक्टर संदीपभाऊ गुळवे सगळं प्रत्यक्ष मी बघितलं की संदीपभाऊला या ठिकाणी काँग्रेसने उमेदवारी डिक्लेअर केली आणि आम्हाला 5 वाजेपर्यंत बसवलं. 5 नंतर आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी थोरात साहेबांनी आपल्या अपक्ष आमदार उभा केलेला आहे आणि त्याच्या मतं तुटली तर आपण निवडून येणार नाही, परंतु त्यांचा विचार घेतल्याशिवाय आपण या ठिकाणी तुम्हाला उमेदवारी देणार नाही. म्हणून असे काही या विश्वासघाती या काँग्रेसच्या नेत्यांनी जो काही संदीपभाऊचा विश्वासघात केला त्या ठिकाणी संदीपभाऊला उमेदवारी देऊन आणि त्या ठिकाणी त्यांना पराभूत पत्करावं लागलं. म्हणून आणि त्या ठिकाणी अनेक या ठिकाणी कार्यकर्त्यावर जो अन्याय झाला तो अन्याय म्हणजे सगळ्या नेत्यांनी एकत्र येऊन का आपल्या दोन्ही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये अतिशय तळमळीचा कार्यकर्ता आहे. आमदार म्हणून या ठिकाणी काम करत नाही, कार्यकर्ता म्हणून काम करतो. आपण सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी सगळी नेते मंडळी एकत्र आली. सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व ज्येष्ठ मंडळी, सगळ्या आमच्या भगिनी या ठिकाणी उभे सर्व एकत्र आल्या. सर्वांच्या या मिटिंगी घेतल्या आणि सर्वांच्या मर्जीप्रमाणे जे काही आपण त्यांनी विचार केले, आपण काही ज्येष्ठांना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करून मला राष्ट्रवादीमध्ये घेतलं आणि आज तो प्रवेश सोहळा या ठिकाणी करायचा आहे. परंतु दादा एकच विनंती आहे की या मतदारसंघाचे प्रश्न आता काय आचारसंहितेमुळे बोलता येत नाही, पण आमचा तालुका असा आहे, त्र्यंबक तालुका असो, इगतपुरी तालुका असो, अनेक ठिकाणी काही समस्या आहे, पाण्याच्या असतील, धरणाच्या असतील, त्या सुटल्यामुळं आमचा 4 महिने काही लोक गावावर आता 8 महिने स्थलांतर होतात. तर त्या स्थलांतराच्या बाबतीमध्ये आपण पुढच्या वेळेस आपली सत्ता येणार आहे. परंतु या तालुक्याचा दोन्ही तालुक्याचा विचार न करून जास्तीत जास्त आमच्या तालुक्याला मतदारसंघाला न्याय द्यावं. वेळ खूप झालेला आहे, परंतु एकच ही मंडळी या ठिकाणी सर्व जनता उपस्थित झालेली आहे. याचा अर्थ 100% मागच्यापेक्षा डबल फरकाने मला निवडून आणण्याची खात्री करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकदा जोरात हिरामंद दनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर लगेचच आपले दुसरे लाडके सर्वांचे कायम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारे झिरवळ साहेब यांना मी विनंती करेल की त्यांनीही मनोगतातून आपल्याशी संवाद साधावा. आदरणीय दादा साहेब, सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित समोर असलेले सर्व कार्यकर्ते, मित्र, तरुण मित्र, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, प्रत्येकाला वेळ ठरवून दिलेला होता. मला तसं वेळ दिलेला नाही भुजबळ साहेब. आणि ज्याच्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम घेतला ते आपले आमदार हिरामन खोसकर साहेब, त्यांचा आज दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, असे ते माझ्या भाषेत काळी हळद आमदार. काळी हळद दादांना माहीत नसेल, तिला मोहनी म्हणतात. तसे हे आमचे आमदार, तर मी त्यांचं गुणगान माझ्यापेक्षा आपल्याला जवळून माहीत आहे. परंतु मी त्यांना नेहमी सांगत असतो, बाबा सकाळी मंदिरातही जात जा, पण हा माणूस बहुतेक मंदिरात जात नाही, कारण त्यांच्या पाठीमागं इथं निवृत्तीनाथ महाराज कायमस्वरूपी आहेत.
हे पहिला यांचं दैवत म्हणजे सरकारी दवाखान्यातले पेशंट. तिथून निघाले का मी म्हणतो नक्की तुमचे सोयरे दायरे संबंध कावळ्यांमध्ये असतील. कमीत कमी 12-1 वाजेपर्यंत 10-20 दावे 100% करणार. एखाद्या दाव्याला कावळा नसेल पण तुमचा आमदार नाही असं कधीच होत नसेल. तिथून दिवसभर अधिकाऱ्यांबरोबर चर्चा, तुमच्याबरोबर चर्चा. मला जर मुंबईमध्ये थोडासा कंटाळवाणा वाटायला लागला का लगेच सांगायचं, खोसकर साहेब तुम्ही कुठं आहेत? नाशिकमध्ये आहे. नाशिकमध्ये कुठं? ह्या इथं 2 कीर्तन आहेत, त्यांना भेटी दिल्या का मग मी मोकळा आहे. म्हणजे संध्याकाळी कीर्तन. मी जर सांगितलं तुम्हाला ताबडतोब यायचं आहे, दादाची यादी चालू आहे 25-15ची, तुम्ही काही इकडं कितीही किती मोठं संकट असेल त्याला वामनरावला पाठवल, त्याला कार्यकर्त्यांवर सोपवल, पण मुंबईला येणार. सकाळी उठलं तर कमीत कमी बरेच मंत्री उठेल राहत नाही बिचारे, तोपर्यंत हा माणूस तिथं मंत्र्यांच्या दारात जाऊन थांबलेला असतो, तिथं दर्शन घेतो. दर्शन म्हणजे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, आपल्यासाठी तो माणूस एवढ्या लवकर जातो. बऱ्याच वेळा कधी यांनी ते शिपाई लोक सुद्धा यांच्यावर रागावतात, अरे बाबा तुला काही झोप बीप आहे का नाही. अशा पद्धतीचं कामकाज आणि त्याच माध्यमातून त्याच तळमळीनं आजपर्यंत सगळं जे काही बजेटचं किंवा इतर छोट्या मोठ्या योजनांचे देण्याचं काही असेल तर अजितदादांनी, भुजबळ साहेबांनी पहिलं सांगितलं असेल का अरे जाऊ द्या, तो आपला आहे, त्याचं नाव आपल्या बरोबरीत घ्या. मला जर समजा 25 कोटी असतील तर खोसकरांना 25, आणि मग खोसकर उठायचे. ज्या मतदारसंघात दादाचे आमदार आहेत त्यांच्या तिथं फार गरज नसेल, शहरी मतदारसंघ असेल त्यांच्या जाऊन पाया पडणार. मला 25 कोटींनी यांना 35 कोटी, कारण त्याचेही आणायचे. अशा पद्धतीची जी काही कला आहे आणि त्या कलेचंच एक फळ म्हणून आज या ठिकाणी दादा आपण केलेल्या सहकार्यामुळं, तुम्ही मंडळीने आमच्यावर सगळ्यांवर सहकार्य केल्यामुळं ही उपस्थिती दिसते. जसा उल्लेख केला, यांची खोसकरांचं येणं म्हणजे निवड त्यांना निवडून यायला. आता इथं सगळ्यांनी सांगितलं सगळ्यांपेक्षा जास्त मतदान आम्ही देऊ, म्हणजे मलाही कमी पडेल असं वाटतं. पण माझी विनंती आहे, खोसकर साहेबांनी ठरवलं तर त्यांच्याहीपेक्षा 100-200 मतं, 500 मतं मला देतील, कारण एक मतदारसंघ माझा त्यांनाच लागून आहे, त्यांचेच सगळे सोयरे दायरे आहेत. सरोजताईचं तर मतदारसंघाचा विषयच नाही. पिंपळगावमध्ये, निफाडमध्ये त्यांचे सगळे येई बाई. आपल्या सिन्नरमध्ये तर पूर्ण नातेगोत, आणि तेही त्याच्याही पेक्षा नात्या गोत्याला, जातीपातीला म्हणण्यापेक्षा जात राजाला नसते तशी ह्या आमदाराला किंवा कुठल्याही प्रतिनिधीला जात नसते, समाज नसतो. निवडून येईपर्यंत पक्ष असतो, निवडून आल्यानंतर बऱ्याच वेळा पक्षच नसतो. त्या पद्धतीनं त्यांनी आजपर्यंत कामकाज केलंय. आणि दादांबरोबर जो हट्ट आम्ही मंडळी करतो, एक वेळ घरी एवढा हट्ट करत नसतील आम्ही. घरी आता वडील वगैरे नाही राहिले, पण घरी हट्ट कोणाजवळ तरी माणूस करतोच ना. तिथं आम्ही एवढा हट्ट करत नसेल, एवढा हट्ट आम्ही केला. कोकाटे साहेबांच्या मतदारसंघात क्रांतीवीर राघोजी भांगरे साहेब त्यांचं स्मारक एक जागतिक दर्जाचं व्हावं म्हणून 1-2 वर्ष आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. आचारसंहिता लागण्याच्या आधी 8-15 दिवस अगोदर, 1 दिवस अगोदर दिवसभरात सगळी फाईल फिरवून EPC, HPC काय जेवढ्या बैठका असतील तेवढ्या लावून त्याच रात्रीच्या रात्री त्याला 281 कोटी रुपये जो माणूस एका रात्रीत देऊ शकतो ती दानत आदरणीय ह्या नेते मंडळी जवळ आहे. दुसरं मी सांगेल, आत्ताच माझ्या RPIच्या नेत्यांनी सांगितलं
पत्र तर खरंच मागितलं, वेळेवर मागितलं पाहिजे. थोडंसं आत्तापर्यंत मागितलं नसेल, भविष्यातलं मागा. मी आपले कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचं जन्मगाव दिंडोरी, आंबे दिंडोरी. मी सहज सांगितलं, दादा आमच्या इथंच नाही तर एक पहिले खासदार त्यांचं स्मारक व्हावं म्हणून अगदी 2 दिवसात मला 14.5 कोटी रुपये त्या स्मारकाला दिले. म्हणजे कुठल्या समाज म्हणून नाही, तर निर्णय घेताना सर्वसामान्याच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेण्याची जी पद्धत दादांमध्ये आहे ती दुसऱ्यांमध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळालेली नाही. भुजबळ साहेबांच्या बाबतीत आपल्याला माहीत आहे, भुजबळ साहेबांनी आपल्या ह्या पूर्वेकडचं पश्चिमेला जे पाणी जातं ते आणण्यासाठीचं जे काही 15 वर्षापासून जवळपास भुजबळ साहेबांना म्हणायचे लोक हे चाठा मारतात, पण जेव्हा ते पाणी वळालंय त्याचा फायदा येवल्याला आत्ता झाला आहे. पण इथल्या लोकांना, आपल्या घाटमाथ्यावरच्या लोकांना 8-10 वर्षापासून तो फायदा होतो, त्याच्या खालीसुद्धा फायदा होतो. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणून पाण्यावरचं जे नियोजन, ज्याची कार्यवाही करण्याच्या संदर्भातला भुजबळ साहेबांचा अभ्यास, तो आपल्याला निश्चितच कायमस्वरूपी ह्या जिल्ह्याला एक हिताचा ठरला आहे. भविष्यातसुद्धा त्या ठिकाणी ठरावा म्हणून आपण सगळेजण त्यांना ताकद देण्यासाठी सगळ्यांनी एक आमदार आपण देणं गरजेचं आहे. आणि मी दादा आदिवासी आमदार म्हणून सांगतो का मी आता एक हिशोब काढला आहे, 19% ते 10% ते 19% एवढं मतदान 34 मतदारसंघात आहे. आणि 19 ते पुढचे ते जवळपास 32 मतदारसंघात आहेत. तेवढ्या लोकांसाठी तुम्ही जे काही निर्णय आत्तापर्यंत घेतलेत ते निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला लाभदायी ठरतील असा विश्वास देतो. आणि त्र्यंबक हे ठिकाण असं आहे का वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, अशा ठिकाणी आपण येऊन आज कार्यक्रम आणि प्रबोधन करणार आहात. निश्चितच आपल्याला भरवारी मिळेल अशा पद्धतीची निवृत्तीनाथांच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. धन्यवाद झिरवळ साहेब. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री, आणि ज्यांनी नाशिकमध्ये आशिया खंडातील एक भव्य दिव्य शिक्षणाचे प्रणेते असलेले महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे अतिशय सुंदर अर्धाकृती पुतळा जो केलेला आहे तो आपण नक्की बघावा. एकदा भुजबळ साहेबांसाठी नाशिकच्या विकासाचे शिल्पकार, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय नरहरी झिरवळ साहेब, आमदार सरोजताई अहिरे, आमदार खोसकर, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार दिलीपराव बनकर, आमदार पंकज भुजबळ, देवीदासजी पिंगळे, माजी खासदार समीर भुजबळ, अपूर्व हिरे, जयंतराव जाधव, शिवराम झोरे, रवींद्र सकपाळ, विष्णुपंत महेश दुने, प्रेरणा बलकवडे, संपत सकाळे, गोरख बोडके, पांडुरंग तारुणशेख, फिरोज पठाण, अर्जुन टिळे, संदीपराव गुळबे, उदयकुमार अहिरे, भैरोजी गुळाने, उदय जाधव, प्रशांत कडू, विनायक मळेकर, ज्ञानेश्वर कडू, दशरथ भांगडे, जगन कदम, जयराम धांडे, फिरोज शेख, जनार्दन माळी, शांताराम बांगुळ, विश्वास नागरे, सुरेशजी गंगापुत्रे, सर्व माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, आजचा हा कार्यक्रम म्हणजे आमदार खोसकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश. मी विचार केला की हा माणूस कधी राष्ट्रवादी नव्हता, हा पहिल्यापासून आपल्याकडेच होता, याचा परत प्रवेश करावा लागतोय. 10-15 वर्षापासून जिल्हा परिषद मेंबर, कुठे त्यांच्या घरातले कोणतरी एखादी आमची भगिनी
ती जिल्हा परिषद राष्ट्रवादीतर्फे. आणि मागच्या वेळेला जेव्हा आपण ठरवलं की हिरामन खोसकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर इथे उभं करायचं आपल्या ह्या मतदारसंघात, काँग्रेसवाले म्हणाले नाही, हा आमचा मतदारसंघ आहे. बरं बाबा, हा तुमचा मतदारसंघ ऐकायला तयार नाही, मग आता काय करायचं? मग त्यांना सांगितलं, मतदार संघ तुमच्या नावावर असेल, पण मतदारसंघामध्ये आमदार जिंकून आणायचा असेल तर आम्ही उमेदवार देतो, तो उमेदवार तुम्ही घ्यायला पाहिजे, तरच तुमचा विजय होईल. आणि त्यांनी त्यावेळेला निदान शहाणपणाने जरा ऐकलं आणि त्यामुळे जे आहे त्यांना आम्ही तिकडं पाठवलं काँग्रेसमध्ये आणि आपण सगळ्यांनी त्यांना निवडून आणलं. पण ते काँग्रेसमध्ये नावालाच ते सतत राष्ट्रवादीकडेच असायचे. अरे आम्ही म्हणायचो, अरे कधी कधी अरे तू राष्ट्रवादीच्या मिटिंगला येतो, जरा काँग्रेसवाले काय म्हणतील, तर काय नाही चालतंय. तर असे हे खोसकर ते आता राष्ट्रवादीमध्ये परत येत आहेत. बरं, त्यांच्याही पेक्षा मला जास्त अभिमान आनंद वाटतोय आणि स्वागत करावं असं वाटतंय ते म्हणजे संपतराव सकाळे असतील, गुळवे आहेत, बाकी ते मळीमामा वगैरे सगळी मंडळी, ही आयुष्यभर काँग्रेसचं काम करणारी मंडळी. परंतु त्यांना सुद्धा वाटलं की खोसकरांवर अन्याय होतो आहे. ते सगळं एवढ्या वर्षाची तपश्चर्या सोडून आज अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, खोसकरपेक्षा जास्त. कारण खोसकर तर पहिल्यापासूनच होता. खरं म्हणजे खोसकर 5 वर्षामध्ये कुठे सगळीकडे दिसायचा हो. आणि आता जेव्हा निवडणुका जवळ आल्या मागच्या 2 महिन्यापासून, कधी इकडे दिसायचा कधी तिकडे दिसायचा. तर अरे कुठं चालला तू? नाही नाही मी असंच आहे इकडं, काही काळजी करू नका म्हणली, मी तुमच्याबरोबरच. आणि आता ते आता उभे आमच्यामध्ये आलेले आहे. आणि आता ह्या एवढा सगळा जनसमुदाय पाहिल्यानंतर माझी खात्री आहे हिरामनराव खोसकर तुम्ही प्रचंड बहुमताने आमदार म्हणून निवडून येणार म्हणजे येणार. आता आम्हालाच एवढाच फक्त आता थोडा काळजीचा भाग आहे की ते सगळ्यात जास्ती नाशिकमध्ये जास्त मताधिक्याने निवडून येणार म्हणजे आता आम्हाला काम करावं लागणार जास्त, कारण आमचं मताधिक्य किती आहे. तर आता तो सुद्धा त्याच्या पार ते जाणार आणि ते जाऊ शकतात. हे संपतराव सकाळे यांची कधी दुपार होत नाही, रात्र होत नाही, संध्याकाळ होत नाही, हे नेहमी सकाळच. पण ते सुद्धा जे आहे त्या काँग्रेसवर एवढे चिडले तर ते सुद्धा त्यांना सोडून इकडं आले. ते त्यांचं खरोखरच मनापासून अभिनंदन. अहो तेच काय शिवसेनेची सुद्धा मंडळी मला इथे दिसत आहेत ना. त्यामुळे हा खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सर्व पक्षीय मेळावा इथं भरलेला आहे. आणि हे सगळे जे आहेत हिरामन खोसकराच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आलेले. मग अशी झिरवळांनी सांगितलं अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होते त्यावेळेला सुद्धा सकाळी ते तुम्हाला कुठे भेटणार तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोण ना कोणतरी असणार आणि त्याची सेवा करण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी, आणि मग दिवसभर इतर सगळं काम. आमच्या इकडं पूर्वी A.T. पवार साहेब होते. A.T. पवार ते कमी बोलायचे. नितीन पवार आमदारांचे वडील कमी बोलायचे, पण प्रत्येक मंत्र्याकडे जाऊन ते फक्त हात जोडून उभे राहायचे. आणि मग आपण बसाव A.T. या 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 नाही बरं मग काय हा कागद पुढे करायचा. आता आमदार तो बसतही नाहीत, फक्त हात जोडून उभे. ताबडतोब कुठलाही मंत्री असला तरी त्याच्यावर ताबडतोब सही करून मोकळे, ताबडतोब करावे. तसा हा दुसरा आमचा हा आमदार आहे हिरामन खोसकर,
ज्या ज्या मंत्र्याकडे जाईल त्या त्या मंत्र्याकडे काम करूनच येणार आणि लोक पण त्याच्यावर एवढे खुश आहेत की ताबडतोब त्याचं काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली, महायुतीच्या नेतृत्वाखाली अनेक कामं आपण केली. पाण्याचं आपण मगाशी सांगितलं, नारपार योजना सुद्धा हजारो कोटीची जी आहे आपण मंजूर केली. परंतु ह्या नदीजोड प्रकल्प जो आहे 9-10 हजार कोटीचा जो आहे तो सुद्धा 15 दिवसामध्ये आपण मंजूर केला. हे सगळं पाणी जे आहे हे गुजरातकडे जाणारं पाणी असेल किंवा समुद्राला जाणारं पाणी हे आपल्या जिल्ह्यात यावं. आपल्या जिल्ह्यातून ते पुढे आणखीन पाहिजे तर मग मराठवाड्याकडे जावं म्हणून आपण प्रयत्न करतो. आणि हे सगळं काम आता शक्य झालं. हजारो कोटीचे प्रकल्प जे झाले हे लोकांसाठी झाले, लोकांसाठी मंजूर केले. खरं तर कित्येक वर्ष जे आहे आम्ही याच्यासाठी धडपडत होतो. विधानसभेमध्ये विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा मध्ये जाऊन बसायचो, अरे हे काम करा. आणि आता ह्या कामाला सुरुवात झालेली आहे. लाडकी बहिणीबद्दल मी सांगण्याची काही आवश्यकता नाही. प्रत्येक महिन्याचे पैसे जे आहे आमच्या लाडक्या बहिणीला मिळालेले आहेत. अजितदादा त्याच्यावर बोलतील. अनेकांनी सांगितलं नाही हो हे काही येणारच नाही पैसे, अमुकच नाही तमुकच नाही. आणि आता नियमाने पैसे यायला लागले. प्रत्येकाच्या घरामध्ये लाडकी बहीणच्या पदरामध्ये त्यांच्या बँकेमध्ये ते पैसे पडत आहेत. केवढं मोठं जे आहे, श्रीमंत आहेत, ज्यांचा लाखो रुपये इन्कम आहे त्यांना काही वाटणार नाही. परंतु शेतावर उन्हात तानात काम करणारी आमची जी भगिनी ज्यावेळेस 100-200 रुपयावर काम करते त्यावेळेस तिच्या हातामध्ये महिन्याला जर 1,500 रुपये पडले तर तिचा आनंद किती असतो हे आपण जे आहे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. हा आनंद जो आहे हा महायुती आणि अजितदादा महायुतीनं जाहीर केलं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याच्या पैशाची जबाबदारी अजित पवार यांच्या खांद्यावर, कारण ते फायनान्स मिनिस्टर. त्याच्यामुळे आता अनेक ठिकाणावरून बरोबर दर महिन्याला बाकीचे जातील न जातील पण ते पैसे गेले पाहिजे याच्यासाठी जे आहे अजितदादा प्रयत्नशील असतात. अजितदादाला मला सांगायचं आहे, दादा आमच्या जिल्ह्यातून 6 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले. खरं तर हा 7वा आमचा हिरामन, हा 7वा. या वेळेला निदान 8 आमदार जे आहे या नाशिक जिल्ह्यातून आपल्या पक्षातून निवडून आणल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही असे आपण सगळ्यांनी जे आहेत प्रतिज्ञा केली पाहिजे. 8 आमदार नाशिक जिल्ह्यातला आहे. पुण्याचे आमदारच मुळात जास्त असल्यामुळे त्यांचे जास्त येतात निवडून, पण आमच्याकडे पण 15 आमदारामध्ये 8 आमदार आम्ही निश्चितपणे आणू शकतो एवढी आपल्याला ग्वाही देतो. आणि आज आम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं. माझी खात्री आहे तो परमेश्वर निश्चित आपल्या हाकेला ओ देईल. आणि आज जे काही आपण मनाशी ठरवलेलं आहे, अजितदादाने मनाशी ठरवलेलं आहे, आम्ही मनाशी ठरवले त्या मनोकामना निश्चितपणे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण आशीर्वादाने उभे राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भुजबळ साहेब. भुजबळ साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि लगेचच महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि कायम आपल्या जनसामान्य लोकांसाठी काम करणारे, राज्य शासनाच्या जनसन्मान यात्रेद्वारे आपल्या सर्व योजना आपल्यापर्यंत पोहोचवणारे अजितदादा पवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दादा जरा आपण पोडियम मध्ये घेऊया. पटकन घ्या, एकदम पटकन घ्या. घेता येईल का? येईल. हिरामन दादा आणि अजित दादा दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आवर्जून आपल्याला भेटायला आणि मार्गदर्शन कर. धन्यवाद.
आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री माननीय भुजबळ साहेब, विधिमंडळातील माझे सहकारी उपसभापती उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, दिलीप बनकर, सरोजताई आहिरे, शिवराम झोले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, जयवंत जाधव, देवीदास पिंगळे, विष्णुपंत म्हैसदुणे, रवींद्र सकपाळ, विश्वास नांगरे, अभिजित मोरे, अर्जुनराव टिळे, त्याचबरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे संपतनाना सकाळे, जनार्दन माळीमामा, संदीप गुळवेजी, उदयकुमार आहिरे, पुरुषोत्तम लोगावकर, बहुरजी मुलाने, प्रेरणा बलकवडे, शांताराम बागुल, गोरखभाऊ बोडके, उदय जाधव, विलास धुरजड, विनायक माळेकर, बाळासाहेब झोले, जयराम धांडे, सुरेश गंगापुत्र, प्रशांत कडू, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम, फिरोज पठाण, दशरथ बागडे, दिलीप चौधरी, तुकाराम सहाणे, रमेश जाधव, सुदाम भोर, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट, माझ्या उपस्थित असणाऱ्या मायमाऊली, अनेक गावचे, दोन्ही तालुक्यातले आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विकास सोसायटीचे सर्व चेअरमन, तिथले सर्व सदस्य, महायुतीचे सर्व पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, तसंच पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच बराच उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आज ही सभा घेऊन मला पारनेरला सभाला जायचं आहे आणि पारनेरला खरं तर दुपारी 2:30ला माझी सभा होती. त्र्यंबकेश्वरच्या या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पवित्र अशा झुंजार भूमीत आपण सगळेजण, माझे शेतकरी, माझे कष्टकरी, माझ्या मायमाऊली, माझे असंख्य सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. काल पाऊस होता, इथं जरा चिखल होता, अडचण होती, तरी देखील हिरामण खोसकरांच्या प्रेमापोटी आणि आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं, हा पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व चाहत्यांचं, कार्यकर्त्यांचं मी मनापासून सुरुवातीला स्वागत करतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, भगवान बिरसा मुंडा, अंध क्रांतिकारक राघोजी भांगरे, बाल क्रांतिकारक हुतात्मा शिरीष कुमार, रमाई माता, अनेक मान्यवरांची नावं घेता येईल, त्यांच्या स्मृतीला मी सुरुवातीलाच वंदन करतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या चरणी मी नतमस्तक देखील होतो. आज इथे येत असताना काही दिवसापूर्वी मी हिरामण खोसकर, संपतनाना सकाळे, जनार्दन मामा माळी, आमचे संदीपराव गुळवे, उदयजी जाधव, विनायक माळेकर, जयराम धांडे, प्रशांत कडू, पांडुमामा कडू, ज्ञानेश्वर कडू, जगन कदम, फिरोज पठाण, दशरथ बागरे, दिलीप चौधरी, तुकाराम सहाणे, रमेश जाधव, सुदाम भोर, संपत वाजे, अरुण गायकर, शिवाजी सिरसाट, तसंच मनोहर मेठे, दिलीप मुकाणे, अशा अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, मी जिथं मुंबईमध्ये राहतो देवगिरी बंगल्यावर, तिथं 2-3 दिवसापूर्वी रात्री पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. आणि त्याच वेळेस नानांनी, मामांनी, संदीपजींनी, सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्ही आम्हाला 19 तारीख द्या, तुम्ही भुजबळ साहेब, नरहरी झिरवाळ या आणि तिथं इतरांचाही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. खरं तर आत्ता माझं 15वं भाषण आहे. मगापर्यंत 14 भाषणं झाली. माझं भाषण झाल्यानंतर राहिलेल्यांचाही पक्षप्रवेश घेतला जाणार आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, आम्ही सगळेजण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचे आहोत. सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका आहे. वेळोवेळी भुजबळ साहेबांनी, आम्ही सगळ्यांनीच ती
त्या ठिकाणी वेळ जेव्हा येते त्यावेळेस बोलून दाखवलेली आहे, ती कृती करून दाखवलेली आहे. त्या विचारधारेने आम्ही पुढे गेलेलो आहे. त्याच्यामुळं आम्ही जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. सर्व धर्म समभाव, सगळ्याच समाजात, सगळ्याच जातीत, सगळ्याच पंथात एकमेकाच्या बद्दल आदराची भावना सांगितलेली आहे, एकमेकाचा सन्मान करण्याची भावना सांगितलेली आहे. ही आपली मराठी संस्कृती आहे, हा आपला मराठी बाणा आहे. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांची ती शिकवण आज देखील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रत्येकाच्या पर्यंत ती रुजली गेलेली, मुरली गेलेली आहे. कधी काही चुकीचे लोक बोलतात, काही वाचाळवीर कधी कधी असं काहीतरी वक्तव्य करून जातात की ते आपल्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न पटणारं असतं. परंतु आताची पाची बोटं सारखी नसतात. आम्ही त्याचा ताबडतोब निषेध करतो. अशा गोष्टीला आम्ही विरोध करत असतो. आज देखील इथं येत असताना हिरामण खोसकरांच्या बद्दल बऱ्याच जणांनी सांगितलं. सुरुवात भाऊजींनी केली आणि त्याच्यानंतर अनेकांनी, संपत नाना असतील, आमचे माळीमामा असतील, त्याच्यामध्ये शिवराम झोले असतील किंवा विष्णुपंत मैसदुणे असतील, आमचे शांताराम बागुल असतील, गोरखभाऊ बोडके असतील, उदय जाधव असतील, सुरेश गंगापुत्र असतील, फिरोज पठाण असतील, अनेकांनी त्यांच्याबद्दल काही ना काही आठवणी नरहरी झिरवाळ सहित सगळ्यांनी इथं सांगण्याचा प्रयत्न केला. मला त्याच्याबद्दल एवढंच सांगायचं आहे, भुजबळ साहेब आम्हाला सिनियर आहेत. माझी ही 7वी टर्म होती. 90-91ला मी राजकारणात आलो आणि मी अनेकांना, शिवरामभाऊ झोलेंचं काम मी जवळनं बघितलेलं आहे, अनेकांचं खासदार म्हणून देवीदास पिंगळ्यांचं काम बघितलं, इतरांचं काम बघितलेलं आहे. पण हिरामण खोसकर ज्यावेळेस निवडून आले त्यामध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने, मी माझ्या इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचं प्रतिनिधित्व करतोय, माझ्या आदिवासी बिगर आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करतोय. मला जनतेने माझ्या भागातले प्रश्न सोडवण्याच्या करता निवडून दिलेलं आहे. इगतपुरीचे लोकप्रिय आमदार म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचं, नानांचं, मामांचं, संदीपजींचं, असंख्य कार्यकर्त्यांचं मी मगाशी नावं घेतली, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो, मी त्यांच्यावर, भुजबळ साहेब असतील, मी असेल, नरहरी झिरवाळ असेल, बाकीचे माझे सगळे जीवाभावाचे सहकारी असतील, कधी आगीतून उठलो आणि फुफुटात पडलो अशा प्रकारची वेळ आम्ही तुमच्यावर येऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे. मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला देखील माहिती आहे. त्याच्यामध्ये आमदार खोसकर साहेबांनी विकासाच्या योग्य मार्गावरती आता आलेले आहेत. महाराष्ट्राच्या विकासाबरोबरच माझ्या इगतपुरीचा, माझ्या त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचा सर्वांगीण विकास व्हावा ही त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे. आम्ही पण एकेकाळी काँग्रेसमधनंच पुढे आलो. मी काँग्रेसचा खासदार होतो, काँग्रेसचा 2 वेळेला आमदार होतो. परंतु काही राजकीय समीकरणं बदलली. आम्ही काही कुठलं वेगळे नाही. शेवटी त्याच्यातनं 2 भावंडं बाजूला पडली, अशा पद्धतीनं तो पक्ष बाजूला झाला. पण त्याला काही कारणं होती, मी त्या खोलात जात नाही. तो 99चा काळ होता, हे पण आपल्याला माहिती आहे. मी सर्व इगतपुरीच्या आणि माझ्या त्र्यंबकेश्वरच्या साक्षीनं आज सांगू इच्छितो की हिरामण खोसकर आणि त्यांच्याबरोबर आलेल्या अनेक मान्यवरांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितपणे ताकद देणारे, त्यांच्या विकासामध्ये मदत करणारे, हा शब्द देखील मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं देतो. आमदार हिरामण खोसकर हे विधिमंडळातले माझे सहकारी. इगतपुरी आपल्या त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं काम करणारं नेतृत्व, ज्याचा उल्लेख नरहरीनं पण आपल्या भाषणामध्ये केला. एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या खोसकरांची राज्यामध्ये ओळख आहे. परंतु काँग्रेसवाल्यांनी अनेकदा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. माझे त्यांचे जवळचे संबंध, माझे आमच्या नरहरीचे त्यांचे जवळचे संबंध, भुजबळ साहेबांचे जवळचे संबंध, कामाच्या करता ते जवळचे संबंध आमचे राहायचे. परंतु ज्यावेळेस पक्षाच्या बद्दलची भूमिका असायची, मतदानाची भूमिका असायची, त्यावेळेस हिरामणजी सांगायचे की दादा, मी काँग्रेसमधून निवडून आलेलो आहे,
काँग्रेस ज्याला मला मत द्यायला सांगेल तिथं मी मत देणार. आम्ही त्याच्याबद्दल कधी त्यांना आग्रह धरला नाही, कारण त्यांच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून ते त्या ठिकाणी त्यांचं काम करत होते. त्याच्यामध्ये आमच्यासारख्यांनी कुठं काही गडबड करण्याचं कारण नव्हतं. ही पण गोष्ट आपण त्या ठिकाणी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. आणि त्याच्यामुळं हे जे काही पेपरला कधी कधी बातम्या यायच्या निवडणुकीच्या निमित्तानं ही मतं फुटली ती मतं फुटली, आम्हाला स्वतःला माहिती असायचं की हिरामण खोसकरचा स्वभाव सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहणारा, आदिवासी समाजाचा व प्रत्येकाचं दर्शन घेऊन काम सांगणारा, आपलं आपलं काम पदरामध्ये पाडून घेणारा. आणि कामं तर वैयक्तिक नसायचीच, कामं तुमच्याच इथल्या सर्वांगीण विकासाची असायची, शेतीच्या पाण्याची असायची, पिण्याच्या पाण्याची असायची, माझ्या धरणांच्या संदर्भातली असायची, इथल्या रस्त्याच्या संदर्भातली असायची. अशा प्रकारे 25-15चा उल्लेख आमच्या नरहरी झिरवाळनी केला. त्याच्यामध्ये 30-54 असेल. अशा अनेक प्रकारे हॅमची कामं असतील, ॲन्युटीची कामं असतील, नाबार्डची कामं असतील, त्यांचं लक्ष असायचं कुठं काय चाललंय, कुठं फाईल त्या ठिकाणी चाललेली आहे, दादांकडे कधी फाईल येते. बरं, अर्थमंत्री म्हणून माझ्याकडे तर फाईल येतेच. आणि त्याच्यामध्ये नावं टाकताना भुजबळ साहेबांनी सांगितलं तसं आम्ही 54 आमदार निवडून आलेलो होतो, परंतु त्याच्यात 55 नाव हिरामणचं मी नेहमी तिथं टाकायचो. त्याचे साक्षीदार नरहरी झिरवाळ आहे. कधी मी त्याच्यामध्ये दुजेपणाची वागणूक केली नाही. शेवटी आज 4 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करणारा हिरामण हा देखील आज तुमचेच प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतायत ना. आणि आम्ही शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री, आम्ही काही मुठभर लोकांचे उपमुख्यमंत्री नाही आहेत. चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्हाला सगळ्यांचा प्रश्नाची सोडवणूक त्या ठिकाणी करायची असते. आणि त्याच्यातूनच हे प्रश्न मार्गी लावण्याच्या करता सातत्याने प्रयत्न करणारा आणि त्याच्याकरता दिवस रात्र झटणारा, पळणारा, त्याच्याकरता कधी आळस न दाखवणारा, त्याच्यात नरहरी झिरवाळ आणि हिरामण खोसकर ती जोडी उभी राहिली तर काही काहींना ही जुळी भावंडच वाटतात. त्यांना कळतच नाही कोण हिरामण आणि कोण नरहरी. असं पण काही शहरी भागातल्या लोकांचं व्हायचं. परंतु अतिशय एक आपलेपणाने एकमेकाला त्यांनी आजपर्यंत साथ दिली. इगतपुरी आणि माझ्या त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि सुरुवातीला 2.5 वर्ष आम्ही त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. आणि ते काम करत असताना उद्धव ठाकरेंनी पण मला पूर्णपणे मुभा दिलेली होती. त्या काळात करोनाचा काळ होता. इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेश्वरकरांनो, आज आम्हाला ह्या 5 वर्षात 2 वर्ष तर आम्ही सरकारमध्ये नव्हतो, 1 वर्ष विरोधी पक्षात होतो आणि आपलं 1 वर्ष तर पूर्णपणे करोनाने वाया गेलं. राहिलेल्या 3 वर्षात हजारो कोटी रुपयाची कामं करण्याचा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आज 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प माझ्या हातामध्ये आहे. आणि त्याच्यातून आम्ही पगार, पेन्शन आणि कर्जाचे हप्ते हे तर द्यायचोच, परंतु बाकीचे पैसे हे माझ्यातला गरीब माणूस ह्याला कसं वर आणता येईल, त्याला आर्थिक सुबत्ता कशी देता येईल, त्याला सबल कसं करता येईल, त्याच्या अडचणी कशा सोडवता येईल, त्याच्यामध्ये हाच मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याच्या करता सतत एक झटणारा कार्यकर्ता आणि त्याला ह्या सगळ्यांना इकडं आणण्याच्या करता आमचे मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर लहाने, विनायक माळेकर यांनी देखील प्रवेश त्या ठिकाणी केला. अशा पद्धतीनं हे प्रवेश करण्याच्या करता त्यांनी खूप परिश्रम घेतले. सगळ्यांनी आपापल्या परीनं परिश्रम घेतले. पण ज्ञानेश्वर आणि विनायकरावांना मी विसरू शकत नाही, कारण त्यांनी पण शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही, सगळ्यांचा त्याला हातभार लागावा लागतो. सगळ्यांनी त्याच्यामध्ये मदत करावी लागते, कुठेही सकारात्मक बोलावं लागतं आणि त्या पद्धतीचं काम इथं झालं. आज देखील बोलत असताना भाषणं चालू होती त्यावेळेस मला जनार्दन माळी मामांनी सांगितलं, मला येताना गाडीत हिरामणनी सांगितलं की दादा, भात पिकावर सध्या मावा आणि तुडतुडा आलेला आहे, त्याच्यात रोग पडलेला आहे, पंचनामे करायला सांगा. आता परतीचा पाऊस पडतोय, त्याच्यातनं भाताचं नुकसान होतं आहे, त्याच्यातनं बऱ्याच पिकांचं नुकसान होतं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पंचनामे करायला सांगा. पंचनामे करून आम्हाला मदत कशी होईल ते पहा. शेवटी सरकारचं ते काम आहे. जरी आचारसंहिता असली
तरी नैसर्गिक संकट येतं. नैसर्गिक, हे नैसर्गिक संकट आहे. कधी दुष्काळ होता, मला त्या काळातही आठवायचं, माझ्याकडे पाणी पुरवठा खातं होतं, त्या काळात टँकर आणि पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीच्या मंजूर करण्याचा देखील आम्हाला अधिकार होता, कारण माणसं जगली पाहिजेत. तो तहानलेला आहे, त्याची तहान भागवली पाहिजे. त्या प्रकारे माझा कष्टकरी शेतकरी हा रानात राबत असताना ह्या पावसाने ह्या मावा आणि तुडतुड्याचा सारखा रोग त्या पडलेला आहे, त्याचे पंचनामे केले गेले पाहिजेत. त्याच्या संदर्भामध्ये ज्यांना वरिष्ठांना सांगायचं ते काम केलं जाईल, त्याबद्दल काळजी करू नका. पीक विम्याचे पैसे पण लोकांना मिळायला लागलेले आहेत. आम्ही तुमचा 1 रुपयामध्ये विमा उतरायला सुरुवात केलेली आहे. माझ्या बळीराजाच्या करता जे जे काही करता येणं शक्य असेल ते एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, छगन भुजबळ, आम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये मिळून ही कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. आज माझ्या शेतकऱ्याच्या करता बऱ्याचदा काही अडचणी लोकसभेला आम्ही बघितल्या, त्याची किंमत आम्ही मोजली. माझा नाशिक जिल्हा कांदा उत्पादक जिल्हा, आम्ही मोदी साहेबांना, आम्ही अमित भाई शहांना भेटलो आणि त्यांना सांगितलं ही निर्यात बंदी उठवा. शेतकरी मेटाकुटीला आलाय, त्याला परवडणार राव, ते कसा जागायचा, कसा प्रपंच चालवायचा. त्यांनी सांगितलं ठीक आहे, निर्यात बंदी उठवतो. आज आपल्या कांद्याला भाव चांगला आहे, निर्यात बंदी उठलेली आहे. आज टोमॅटोला भाव चांगला आहे. पिकं पावसामुळे नुकसान होतं आहे, त्याच्यातनं कशी मदत करायची, NDRF SDRFच्या पद्धतीनं ती मदत केली जाईल. मध्ये देखील केंद्र सरकार आपल्या विचाराचं असल्यामुळं देशात अनेक राज्यामध्ये हे पाऊस अवकाळी पडले किंवा परतीचे पडले, तरी देखील सगळ्यात जास्त निधी आपल्या महाराष्ट्राला मिळाला. मी तुम्हाला इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेश्वरकरांनो सांगेन, उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला वाटतं 22 का 23 तारखेला फॉर्म भरायचे, 22-23 पासून फॉर्म भरायचे, 29 पर्यंत आहे. अनेक मतदारसंघात अनेक लोक उभे राहणार. महायुतीचे राहतील, महाविकास आघाडीचे राहतील, तिसरी आघाडी आहे त्यांचे राहतील, अजून कोण मनसे आहेत त्यांचे राहतील, अजून कोण हौसे नवसे गवसे सगळे उभे राहतील. लोकशाही आहे, प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे. आणि ते घटनेचे प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे. परंतु हे करत असताना आपल्याला उपयोग कुणाचा होणार आहे. जसं मागच्या वेळेस तुम्ही विचारपूर्वक हिरामणच्या बटन त्या ठिकाणी त्याचं पंजाचं दाबण्याचं काम केलं आणि त्याला निवडून दिलं, त्याने 5 वर्षे इमानीद्वारे तुमची सेवा केली. आताच्या काळामध्ये महायुतीचे जे काही चिन्ह आहेत ते इथं घड्याळ असेल, काही ठिकाणी कमळ असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण असेल, ते आम्ही तिथे येऊन सभेच्या निमित्तानं सांगू. आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरल्यानंतर सभा सुरू होतील, अनेक जण येतील, आरोप प्रत्यारोप होतील. आत्ताच काहींनी मला सांगितलं की सरोजला कुठल्या पत्रकाराचा फोन आला, म्हणले लाडकी बहीण योजना इतकी पॉप्युलर झाली, आत्ता देखील मी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या चरणी नतमस्तक व्हायला मी, भुजबळ साहेब आणि बाकी आम्ही सगळे गेलो. तिथं माझ्या बारामतीचे लोक अख्ख्या महाराष्ट्रातनं माय माऊली आल्यात. दादा आम्ही पुण्याहून आलोय, दादा आम्ही कोल्हापूरहून आलोय, बारामतीतून आलोय, दादा आम्ही जळगाववरून आलोय. दादा पैसे मिळाले बरं का, पैसे अकाउंटला आले. बहिणी चेहऱ्यावर आनंद घेऊन सांगत होत्या. आम्हाला मनाला समाधान वाटत होतं. अरे रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्या बहिणींनी आमच्यावर भरभरून प्रेम केलं, एवढ्या राखी बांधल्या, एवढ्या राखी बांधल्या, 2-2 हात राख्यांनी भरायचे. आम्ही स्वतःला भाग्यवान भाऊ समजतो. अरे कुणाला एवढं प्रेम मिळायला लागले, ते माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी दिलं. आणि आम्हालाही कळत होतं ती खुरपणीला जाणारी माझी महिला, ती धुणभांडी करणारी, झाडू पोतना करणारी, कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी, कष्ट करणारी, रात्रंदिवस राबणारी, तिचा विचारच कधी झाला नाही. तिचं पण काहीतरी मन आहे का नाही? तिला वाटतं ना त्र्यंबकेश्वरच्या बाजारामध्ये जाऊन काहीतरी घ्यावं, इगतपुरीला जाऊन काहीतरी माझ्याकरता घ्यावं का? प्रत्येक वेळेस नवऱ्याकरता, प्रत्येक वेळेस मुलाबाळाकरता तिच्या मनात आलं तर तिनं मात्र त्याला मुरड घालायची. असं कसं चालेल? शेवटी सगळ्यांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याच्यातनं ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली. पहिल्यांदा सांगितलं तर ही बंद होणार. अरे कशाला तुम्ही काय बंद का होणार? काही जण का आम्ही तुमचे सख्खे भाऊ कधी योजना बंद करणार नाही.
ती सावत्र भाऊ आले ना ती योजना, मग सावत्र भावाला आणायचं का सख्या भावाला आणायचं त्याचं बटन कोणाचं दाबायचं तुम्ही ठरवा. मी आज तुम्हाला सांगतो, ऑक्टोबर नोव्हेंबरचे तर पैसे दिलेच, रक्षाबंधनाची ओवाळणी तुम्हाला पहिल्यांदाच 3,000 रुपये दिली, सप्टेंबरला 1,500 रुपये दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरला भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणीला आम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. हे तुमचे पैसे आहेत, हे परत घेण्याकरता नाही. काहींनी माझ्या मायमाऊलींनी डोकं चालवलं, काही मायमाऊलींनी त्याचा 3,000 रुपये मिळाल्यानंतर त्याचा कच्चा माल काही आणला आणि त्याच्यातनं काही पक्का माल तयार केला आणि 20,000 रुपये 15,000 रुपये केले. अहो माझी बहीण माझी मायमाऊली कष्ट करणारी आहे आणि तिला एक आधार मिळालेला आहे. परंतु हे विरोधक म्हणतात आम्ही आल्यावर योजना बंद करू. काय तुमच्या घरची आहे योजना बंद करायला? तुमच्या का पोटात दुखतंय? तुमच्या सरकार असताना तुम्ही कधी केली नाही, आम्ही केली तर तुम्हाला दुखायला लागलं. ह्याचा विचार त्र्यंबकेश्वरकरांनी, माझ्या इगतपुरीकरांनी, माझ्या मायमाऊलींनी केला पाहिजे. एवढ्यावर नाही, मुलगी जन्माला आल्यानंतर 18 वर्षाची होईपर्यंत 1,01,000 रुपये टप्प्याटप्प्यात त्या मुलीला देतो, सरकार देतं. का तर त्या मुलीचं शिक्षण नीट झालं पाहिजे, तिचं पालन पोषण नीट झालं पाहिजे. आज मुलगी जर त्या ठिकाणी शिकली तर अख्खं ती कुणाच्या तरी घराची लक्ष्मी असते, त्या घराला ती पुढे आणते. हे आपल्याला राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले, रमाई माता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शिकवलेलं आहे. हा इतिहास आहे. एवढ्यावरच आम्ही थांबलो नाही. ह्याच्यातून त्या संदर्भामध्ये आत्ता मला काहींनी सांगितलं की दादा प्रत्येक वेळेस असं जरा होतं, कुंभमेळा आता आलेला आहे, कुंभमेळा 1.5-2 वर्षांनी त्या ठिकाणी येणार, पण अजून कामं गतीनं सुरू नाही, त्याच्यात लक्ष घाला. जरूर भुजबळ साहेब, मी, हिरामणजी, नरहरी, आम्ही सगळेजण त्याच्यात लक्ष घालू. आत्ता सध्या निवडणुकीचा काळ चालला आहे. कालच मी दिल्लीला होतो, आज तुमच्याकडे, संध्याकाळी पारनेरला आहे, उद्या देखील कुठं ना कुठं दौरे आहेत. पण काळजी करू नका, तोही काम आपलं महत्त्वाचं आहे. रस्ते चांगले असले पाहिजेत, सुविधा असल्या पाहिजेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. करोडो रुपयाच्या योजना माझ्या नाशिक जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता स्वतः भुजबळ साहेबांनी प्रयत्न केले. वेळ लागतो, जादूची कांडी नाही. त्यांना येवल्यांनी ज्यावेळेस निवडून दिलं तेव्हा सांगितलं होतं मी तुम्हाला पाणी आणीन, आणि आत्ता पाणी आलं. आलं की नाही? पूजन झालं की नाही? झालं. परवा मी सिन्नरला गेलो होतो, तिथं पण वेगवेगळे तलाव सगळे भरत चाललेले आहेत. एक जिरायत भाग कुसाळ्याशिवाय काही उगवत नव्हतं, परंतु माणिकराव कोकाटेंनी कष्ट घेतले, आज परिस्थिती बदललेली आहे. त्यांच्याकरता हजारो कोटी रुपयाची योजना मध्ये शेवटच्या कॅबिनेटला आम्ही मंजूर केली. अरे काम करून घेण्याची धमक आणि ताकद नेतृत्वामध्ये असावी लागती, प्रशासनावर पकड असावी लागती. बरेच लोक येतात, प्रशासन तर त्यांचं ऐकतच नाही. आम्ही सांगितल्यानंतर आम्ही तर योग्य काम सांगतो, आम्ही वेडवाकडं काम सांगत नाही. आणि प्रशासनाकडनं ते करून घेतो, कारण ते गोरगरिबावर निश्चितपणे मदत करणारं काम असतं. ह्या गोष्टीचा पण आपण निश्चितपणे त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. एकंदरीतच काही गोष्टी आता काहींनी आता काढलंय, अरे आता ही योजना बंद केली. योजना बंद केली नाही. मुख्यमंत्री, मी, देवेंद्रजी, भुजबळ साहेब, आम्ही सगळे सांगतोय, तुम्ही महायुतीचं सरकार पुन्हा आणा, केंद्रातला निधी आणायची जबाबदारी आमची. केंद्रामध्ये जे माझ्या शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचे करता आम्ही तिथं जाऊ. परवा चंदीगडला 5 तास आमची मीटिंग चाललेली होती. देशातले सगळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री NDA सरकारचे 5 तास. तुम्ही काळजी करू नका, आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही शब्दाच्या पक्के आहोत. तुम्ही पण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे. त्याच्यावर शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहे त्याची आम्हाला जाणीव आहे. माझ्या शेतकऱ्यांना दुधाचा दर मिळत नव्हता, 28 रुपये मिळत होता. इतके दिवस 5 रुपये अनुदान देत होतो. कालच्या 1 तारखेपासून 7 रुपये अनुदान केलंय. 28 आणि 7 35 रुपये माझ्या शेतकऱ्याला लिटरला गाईच्या दुधाला मिळतात. का मिळतात? शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणून मिळतात. हे तुमचं सरकार आहे, हे शेवटच्या माणसाचं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. ह्या गोष्टीचा विचार आपण ह्या निमित्ताने त्या ठिकाणी केला पाहिजे. आणि म्हणून या लाडक्या बहिणीच्या संदर्भामध्ये आम्ही जे जे काही करतोय ते पुढेही आपल्याला 5 वर्ष चालू ठेवायचं आहे. आणि काही मात्र
ही योजना का हो काँग्रेसवाले कोर्टात गेले, हायकोर्टात बंद करा म्हणून. हायकोर्ट म्हटलं ते सरकारचा विषय आहे, आम्ही काही सांगू शकत नाही. मात्र कोर्टाने ते धुडकावून लावलं. विरोधक सत्तेवर आले की ही योजना 100% बंद करतील, हे माझ्या माय माऊलींनी, माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं. आणि त्याच्यामुळं त्या गोष्टीचा विचार, त्यांचा विचार अजिबात होता कामा नये. राज्याची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. मी काही पहिल्या वर्षीच अर्थमंत्री झालो नाही. मी 10व्यांदा अर्थसंकल्प तुमचा सादर केला आहे. अनेकदा यांनी मला अर्थमंत्रालय दिलं आहे. त्याच्यामुळे मला 10 वर्षाचा अनुभव आहे. आर्थिक शिस्त कशी लावायची आहे, योजना कशा राबवायच्यात, लाभाच्या योजना देऊन त्याच्यात बळ कसं मिळालं पाहिजे, हे देखील आम्ही शिकलेलो आहे. आम्ही 30-30, 35-35 वर्ष आमदार म्हणून काम केलेलं आहे. आम्ही आमचे मतदारसंघ चांगले करून दाखवलेले आहेत. परंतु आम्हाला फक्त आमच्या पुरतं मर्यादित ठेवायचं नाही. उभा महाराष्ट्रामध्ये हा विकास झाला पाहिजे, कायापालट झाला पाहिजे. आणि म्हणून माणसानं माणसं जोडण्याचं काम आम्ही सगळेजण ह्या निमित्तानं करतोय. विरोधकांनी मेहरबानी करा, तुमच्या माझ्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राची बदनामी थांबा. त्याच्यामुळे म्हणतात राज्याची अर्थव्यवस्था चिंताजनक आहे. कुणी सांगितलं? अरे अर्थमंत्री मी आहे, यांना काही स्वप्न पडलं का अर्थव्यवस्था त्या ठिकाणी चिंताजनक आहे? मला माहिती आहे अर्थव्यवस्था कशी आहे. त्याच्या संदर्भात चुकीचा संदेश देऊ नका. आज परदेशी गुंतवणूक सगळ्यात जास्त देशात महाराष्ट्रामध्ये होतीये. वेगवेगळी कारखानदारी सगळ्यात जास्त आज महाराष्ट्रामध्ये होतीये. याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. आपण आपल्या गावामध्ये कुठल्या तरी एखाद प्रमुख माणसाला अरे कंगाल झाला त्याच्याकडे आहे पण कंगाल झाला, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आपणच आपल्या राज्याची बदनामी करायची काय कारण आहे? सत्य करता. अरे सत्ता ही कुणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाहीये. शेवटी जनता जनार्दनांच्या हातामध्ये सत्ता कुणाला द्यायची आणि कुणाला नाही द्यायची हे ठरवणार आहे. आणि त्याच्यामुळं एकंदरीत राज्याची खोटी बदनामी आणि करणाऱ्यांना यंदा विरोधकांना धडा शिकवल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता गप्प बसणार नाही, याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. आपण सगळेजण आदिवासी बांधव निसर्गपुत्र आहात. पर्यावरणपूरक विकासाला तुम्ही प्राधान्य देता. निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करणारा माझा आदिवासी बांधव आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही. पेसा क्षेत्रातली रखडलेली भरती ही प्रक्रिया मार्गी लावण्याच्या करता नरहरी झिरवाळ आणि काही माझ्या आदिवासी आमदारांनी टोकाची भूमिका घेतली. परंतु आम्ही न्यायालयाचा मान राखून त्या जागा खुल्या किंवा इतर प्रवर्गात आहेत त्या बाजूला ठेवून भरती प्रक्रिया राबवता येते का याचा अभ्यास करून निर्णय घेण्याच्या बद्दलचा आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. त्यासाठी आदिवासी विभागाच्या माध्यमातून काही तोडगा निघतोय का, जसा मागं आम्ही काढला नरहरीने ह्या सगळ्यांना विश्वासात घेऊन तुम्ही काळजी करू नका. पेसा क्षेत्रातल्या बिगर आदिवासी बांधवांची कोर्टात धाव घेतल्यामुळं काही प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका पेसा क्षेत्रातील सर्व सरकारी विभागाच्या प्रक्रियेला बसलाय. त्याच्यातून आम्ही मार्ग काढलेला आहे. काही गोष्टी हायकोर्टात चाललेल्या असल्यामुळं न्यायप्रविष्ट असल्यामुळं मला इथं बोलता येत नाही, पण तुम्ही खोटं सांगणार नाही याकरता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, नरहरी झिरवाळ आणि आदिवासी आमच्या आमदारांचं शिष्टमंडळ होतं आणि त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला आहे. आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं आमचं सगळ्यांचं काम आहे. माझ्या मागं माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, हिरमण खोचकर, नितीन पवार, डॉक्टर लामटे, कितीतरी आमदार लागले की दादा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे हे आदिवासी बांधवांच्या सह आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आहे. तुम्हाला लागून असलेल्या माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या आपल्याला इगतपुरीच्या तालुक्यात वासाळीत त्यांचं भव्य स्मारक 281 कोटीचं त्याला EPC आणि HPCची मान्यता दिली. त्याच्यामध्ये आम्ही फार चांगलं त्याच्यातनं पर्यटन वाढावं, विकास व्हावा, स्थानिकांना रोजगार मिळावा अशा प्रकारचा आमचा निर्णय आहे. आणि ह्याच्यातनं भांगरे साहेबांच्या त्या ठिकाणी स्मारकाची जागा इगतपुरीची आणि कळसुबाई शिखर या परिसराला लागून आम्ही रोपवे करतोय आणि त्या कामासाठी केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतनं निधी मिळवता येणार आहे. केंद्र भरपूर निधी देतो,
इगतपुरीकरांनो, त्र्यंबकेश्वरकरांनो, आपल्याला केंद्राचा निधी अजून ते 4.5 वर्ष सरकार तिथं आहे. त्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर आणण्याच्या करता त्यांच्याच विचाराचं सरकार म्हणजेच महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं पाहिजे, तर करोडो रुपये आपण आणू शकतो. विरोधक आले तर ते म्हणतील तिथं आमचं ऐकलंच जात नाही, आम्ही काय करू. त्याच्यामुळं त्यांना आणण्यात अर्थ नाही. तुमचा फायदा कशात आहे ते बघा, तुमचं भवितव्य कशात आहे ते बघा, तुमचा सर्वांगीण विकास कशातून होणार आहे तो त्या ठिकाणी बघा. आज आपले वाडे पाडे तांडे वस्त्या जोड रस्ते, आदिवासी कलादालन, आदिवासींच्या करता अर्थसंकल्पामध्ये भरीव अशा प्रकारची तरतूद, अटल बांबू समृद्धी योजना, वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या नुकसानीची नुकसान भरपाई, आदिवासींच्या करता विविध योजना. मला अनेकदा सगळ्यांनी सांगितलं की दादा एकेकाळची आमची नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एवढी उत्तम होती, परंतु ती अडचणीत आलेली आहे, तिला बाहेर काढा. आम्ही जसं बुलढाणा जिल्हा बँकेला बाहेर काढलं, त्याचं आत्ता काम चालू झालं. दिलीप वळसे पाटील, मी, भुजबळ साहेब, माणिकराव कोकाट यांना माहिती आहे, देवीदास पिंगळे येत होते, पाठपुरावा करत होते, नरहरी झिरवाळ सांगत होते, हे सगळं हिरामान सांगत होता. आता ते कुठं मार्गी लागायचं तेवढंच आचारसंहिता लागली. मी आपल्याला सांगतो, पुढं तुम्ही काय करणार आम्हाला विचाराल. पुढं हे राहिलेले प्रश्न सोडवण्याचं काम आणि ह्या ज्या काही योजना आहेत माझ्या बांधवांच्या करता दिलेल्या त्या पुढं चालू ठेवायच्यात. बहिणींच्या योजना चालू ठेवायच्यात. तुमच्या पाऊस काळ चांगला झालाय, येताना बघितली सगळी धरणं फुल भरलेत, शेत तलाव भरलेत, शेततळी भरलीत, गाव तलाव भरलेत, पाझर तलाव भरलेत. आता 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावर ह्या मोटारला 0% लाईट बिल भरायचं नाही. मागचंही भरू नका आणि पुढचंही भरू नका. मधी लाईट इथं 4 तालुक्यामध्ये गडबड झाली होती. बाबळेश्वरचा जरा घोटाळा झाला होता, आम्ही तिथं मिटिंग घेतल्या, तो घोटाळा काढायला सांगितलाय. नाहीतर लोक इथले काय म्हणायला लागली नाशिकचे, अरे कशाचं फुकट बिल, झिरोचं बिल देत आहेत आणि लाईटच नाही. तसं होऊन देणार नाही. तुम्हाला दिवसा लाईट देणार आहे, हा निर्णय मी घेतला आहे. 44 लाख माझ्या शेतकऱ्यांना 0 लाईट बिल देण्याचा धोरणात्मक निर्णय आणि 15,000 कोटी रुपये तुमचे राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरलेले आहेत. हे माझ्या शेतकऱ्यांच्या करता मी काम केलंय. मागची इतकी सरकार आली गेली, परंतु कोणी ते निर्णय घेतलेला नव्हता. यावेळेस योजना देताना तरुण तरुणींच्या करता, कष्टकऱ्यांच्या करता, वारकऱ्यांच्या करता, मायमाऊलींच्या करता, बहिणींच्या करता सगळ्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलंय आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या समाजाचं कसं भलं होईल, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची पुढं वाटचाल कशी चांगली राहील, याच पद्धतीचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. नाशिक जिल्ह्याकरता पुन्हा आमच्या महायुतीचे आमदार निवडून द्या. कशा करता निवडून द्या? नाशिक जिल्हा बँकेला अडचणीतनं बाहेर काढण्याकरता निवडून द्या. समृद्धी महामार्गाचा नाशिक ते मुंबई कामाला गती देण्याच्या करता द्या. ईस्टर्न फ्रीवेचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता द्या. नाशिक शहर आणि परिसराला झोपडपट्टी मुक्त करण्याच्या करता द्या. नाशिक बाह्य रिंग रोडच्या विकासाच्या करता द्या. कुंभमेळ्याच्या विकास आराखड्याकरता द्या. गोदामाईच्या प्रदूषणाला विळख्यातून बाहेर काढण्याच्या करता, प्रदूषणाच्या विळख्यातनं बाहेर काढण्याच्या करता द्या. नाशिकच्या विमानतळाचा बराचसा प्रश्न भुजबळ साहेबांनी सोडवला आहे, अजून काही थोडंसं बाकी आहे, ते सोडवण्याच्या करता द्या. पायाभूत प्रकल्पाचा विकास करण्याच्या करता द्या. नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे सुरू करण्याच्या करता द्या. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारक तातडीनं उभं करण्याच्या करता द्या. अशा खूप काही योजना आणि मधल्या काळामध्ये माझ्या नाशिकच्या शेतकऱ्यांच्या करता शेतीचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या करता ज्या योजना आम्ही हातामध्ये घेतल्यात त्या मार्गी लावण्याच्या करता, केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याकरता, वर्ल्ड बँकेचा निधी आणण्याच्या करता, जपान गव्हर्नमेंटचा 0.5% व्याजाचा निधी आणण्याच्या करता, महायुतीला म्हणजेच हिरामण खोसकरला म्हणजेच त्याच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबण्याचं काम उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला वाटतं 20 नोव्हेंबरला दिवाळी झाल्यानंतर मतदान आहे, आपण करा.
आम्ही पोलीस पाटलांचा प्रश्न सोडवला, कोतवालांचा प्रश्न सोडवला, आशा सेविकांचा, गटप्रवर्तकांचा, अंगणवाडी सेविकांचा, सरपंच उपसरपंच मानधन दुप्पट केलं, त्याच्यामध्ये ग्राम रोजगार सेवकाचा, होमगार्डचा अनेकांचे प्रश्न सोडवले. कारण ते प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद ह्या महायुतीच्या सरकारमध्ये होती. त्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भुजबळ साहेब ह्या सगळ्यांच्यामध्ये होती. आता आपल्याला अजून आपलं सगळ्यांचं भलं करून घ्यायचं आहे, म्हणून एक चांगला निर्णय आपण इथं घेतलेला आहे. त्या निर्णयाचं स्वागत. मी अल्पसंख्याक समाजाच्या करता देखील खूप चांगले चांगले निर्णय त्या बाबतीमध्ये घेतलेले आहेत. ही पण मी तुम्हाला अजून आवर्जून सांगेन. मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाला 30 कोटी रुपये हमी होती शासनाची, 500 कोटी रुपये केली. मौलाना आझाद मंडळाचं भाग भांडवल कमी होतं, 1000 कोटी केलं. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या, माझ्या मुलांच्या मुलींच्या करता, उच्च शिक्षणाकरता शिष्यवृत्ती त्या ठिकाणी वाढवली परदेशात जायला. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या करता आपण मदत केली. अल्पसंख्याक बांधवांच्या करता मार्टी संस्था स्थापन केली. मदरशांच्या शिक्षकांच्या मानधनात वाढ केली. उर्दू शिक्षकांच्या भरतीला देखील मान्यता दिली. आम्ही जातीभेद केला नाही. आम्ही वेगवेगळ्या मध्ये दुही त्या ठिकाणी दरी निर्माण केली नाही. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चाललोय. तेच आमचं ध्येय आहे. त्याकरता तुम्ही आम्हाला सगळ्यांनी साथ द्या, आम्हाला आशीर्वाद द्या. आणि पुन्हा ह्या सगळ्यांना सांगतो, आपण घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. आम्ही तुम्हाला मान सन्मान देऊनच, तुमचा सगळ्यांचा आदर करूनच आपल्या इगतपुरीला, आपल्या त्र्यंबकेश्वरला पुढं देण्याच्या करता कुठं तसूभर देखील कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोणीही जाऊ नका, पक्षप्रवेश आहे. मी नावं घेतेय, त्यांनी पुढे या. आमचे माननीय संपन्नाना सकाळे, मनोहरजी मेढे पाटील, तसंच आमचे तालुका प्रमुख शिवसेना मेढे पाटील. कोणीही येऊ नका. मी ज्यांची नावं घेतेय त्यांनी दादांकडनं हा घड्याळाचा येस, ॲडव्होकेट शरदजी मेढे, संदीपजी गुळवे, विनायकजी माळेकर, अनिलजी भोई, सर्व जवळजवळ 75 सरपंच आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस अर्थातच अजितदादा गटात येत आहेत. पांडुरंग लचके, भाऊसाहेबजी ढोंगडे, महेंद्रजी ताठे, रोहिदास बोडके, सुनीलजी मोरे, दिलीप नाना मुळाने, नामदेवजी कामत, ज्ञानेश्वर लहाने, तसंच नामदेवजी कामत, कारभारी कोठुळे, निवृत्ती महाले, योगेशजी आहेर, भाऊराव राठोड, राहुल शार्दूल, यशवंत महाले, कोंडाजी महाले, तुकाराम महाले, शरद आहेर, सुरेश चव्हाण, राजाराम चव्हाण, तसंच रमेशजी घेऊन झालं नाव काय होतं मी रमेशजी जाधव, संपतजी वाजे, शिवाजी शिरसाट, जयरामजी धांडे, सुदान भोर, प्रशांत शेठ कडू, फिरोज शेख, पांडुरंग शाबा शिंदे. एकदम सगळ्यांनी वरती येऊ नका. स्टेजची कॅपॅसिटी बघता सगळ्यांनी. कैलासजी भगत, श्यामसिंग परदेशी, पांडुरंग शिंदे, चक्कीभाऊ गोवर्धने, दत्तूभाऊ मते, प्रतीक गोवर्धने, कमलाकर नाठे, बाळासाहेब धांडे, गोंदे दुमालाचे सुरेश सूर्यवंशी आणि कार्यकर्ते, कावनाईचे राजाराम शेलार, संदीपजी दोंदे, गणेश पाटील, हरिभाऊ पाडेकर, संदीपजी गवते, शरदजी धांडे, स्वप्नील धांडे, भाऊसाहेबजी ठोगडे, दीपक गायकवाड, तसंच विनायकजी माळेकर यांच्या नेतृत्वातून नाशिक जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली स्वप्नीलजी शार्दूल, बिरसा मुकणे, संघर्ष जाधव, वजू गारे, प्रकाश देशमुख, साहिल शार्दूल, दीपकजी भोईर, रोशन चौधरी, शंकर ढोरे, पोपट शेवरे, बाळू उगडे, बाळू मोरे, तसंच प्रणव मोरे असे अनेक कार्यकर्ते आहेत. तसे त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार यांच्या गटामध्ये प्रवेश केला आहे. जवळजवळ 150च्या वर आणि जवळजवळ 75 सरपंच आहेत.
आणि इथे लगेचच मी आभार प्रदर्शनासाठी संजय मेढे यांना विनंती करते आहे. स्टेजवर खूप गर्दी झाली, तुम्ही तिकडे जाऊन आजच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित मेळाव्याच्या कार्यक्रमानिमित्त आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच नामदार माननीय छगनरावजी भुजबळ साहेब आणि सर्व व्यासपीठ, आपण उपस्थित असलेले सर्व दोन्ही मतदारसंघातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील सर्व महायुतीचे सर्व कार्यकर्ते, सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, आपण आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहिला त्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद मेढे साहेब. आवर्जून उपस्थित सर्व पत्रकार बंधू, या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी काम केलं ते सर्वजण